हॅलो आणि वेलकम सगळ्यांना. कौटिल्य ॲप्समध्ये मी दादासाहेब सोळवंडे तुमचं स्वागत करतो. आत्ताच्या ह्या लेक्चरमध्ये आपण इथे सामान्य अध्ययन 4 जो एम-पी-एस-सीच्या काहीतरी की मुख्य परीक्षेमध्ये ॲड केलेला जो सब्जेक्ट आहे किंवा काहीतरी की पेपर आहे, त्याला काय म्हणतो आपण इकडे पेपर 4 किंवा काहीतरी की पेपर 4 याच्या संदर्भात काहीतरी की आपण आज इकडे इंट्रोडक्शन लेक्चर म्हणून काहीतरी की थोडासा अभ्यास याच्यावरती आपण करणार आहोत. ज्याच्यामध्ये साधारणतः काहीतरी की 3 महत्त्वपूर्ण काहीतरी की विषय असतील. फर्स्ट ऑफ ऑल जी-एस-4 किंवा काहीतरी की सामान्य अध्ययन म्हणजे काय आहे? त्याच्यामध्येच काहीतरी की बघतो आपण इथिक्स आणि सोबतच काहीतरी की मोरल म्हणजेच नीतिशास्त्र आणि नैतिकता. दुसरी गोष्ट म्हणजे काहीतरी की विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण बघणार आहोत काही महत्त्वपूर्ण काहीतरीचे प्रश्न आहेत, जे सामान्य अध्ययन 4 किंवा नीतिशास्त्र आणि नैतिकता याच्या संदर्भात काहीतरी की आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्याच्यावरती काहीतरी की आपण एक-एक करून थोडासा काहीतरी की अभ्यास करणार आहोत किंवा त्याच्याशी संबंधित असणारे काहीतरी की डाउट्स असतील, महत्त्व असतील, या विषयावरती पण काहीतरी आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जो आपला तिसरा विषय आहे, त्या संदर्भात जर बोलायचं झालं तर म्हणजे आपला अभ्यासक्रम. म्हणजेच सामान्य अध्ययन 4 किंवा पेपर 4 जो आहे मुख्य परीक्षेचा, त्याच्या संदर्भात काहीतरी की जो अभ्यासक्रम दिला गेलेला आहे, त्या संदर्भात काहीतरी की आपण थोडीशी त्याची फोड किंवा काहीतरी की विभाजणी करणार आहे. आणि एक्झॅक्टली काहीतरी की अभ्यासक्रमामध्ये काय दिलं गेलेलं आहे आणि काय नाही, याच्या संदर्भात आपण थोडासा इकडे अभ्यास करणार आहोत. जेणेकरून ज्यावेळेला काहीतरी की आपण इकडे अभ्यास करू, त्यावेळेला आपल्याला काहीतरी की ज्या अडी-अडचणी असतील, त्या इथेच काहीतरी की त्याच्यावर थोडीशी सोडवणूक आपल्याला मिळून जाईल. ओके. आता सामान्य अध्ययन 4 किंवा नीतिशास्त्र आणि नैतिक मूल्य याच्या संदर्भात जर बोलायचं झालं, तर आपल्याला माहिती आहे यू-पी-एस-सीच्या धर्तीवरच काय केलं गेलेलं आहे इकडं एम-पी-एस-सीने सामान्य अध्ययन पेपर 4 किंवा सामान्य अध्ययन 4 हा ॲज इट इज किंवा आहे असा काय केलेला आहे इकडे आपल्या मुख्य परीक्षेमध्ये त्याचा समाविष्ट केलेला आहे. ओके. त्याच्यामुळे आपल्यासाठी काहीतरी की आता पेपर 4चं किंवा काहीतरी की ह्या पेपर 4चं काहीतरी की महत्त्व वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बदल जर बघितला आपण याच्यामध्ये तर काहीच नाहीये. जसा यू-पी-एस-सीने तिथे सिलेबस दिलेला आहे, प्रश्नांची काहीतरी की जे काही तिथे नंबर्स असतील, संख्या असेल, ओके. त्याच्यानंतर काहीतरी की जो पेपर असेल, तो पण काहीतरी की ॲज इट इज काहीतरी की तिकडं असेल, हे आपण काहीतरी कुठे गृहीत धरू. ओके. कारण का बरेच जे स्टेट पी-सी-एस आहेत, मग फॉर एक्झाम्पल आपण बघतो तिकडे यू-पी-एस-सी असेल, यू-पी-पी-एस असेल, उत्तर प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशन किंवा मग केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन्स असेल. आता ह्या कमिशन्सनी काहीतरी की खूप अगोदरच म्हणजे साधारणतः 2013-14च्याच काहीतरी की काळामध्ये हा जो मुख्य परीक्षेचा जो सगळा भाग आहे, तो काहीतरी इकडे आपण त्याला हे म्हणतो सब्जेक्टिव्ह टाइप करून टाकलेला आहे. म्हणजेच काय, की यांची जी मुख्य परीक्षा आहे, ती पूर्णपणे आता काहीतरी की लिखाणात्मक आहे. सो त्या अनुषंगाने जर आपण तिकडे विचार केला किंवा ह्या जे काही स्टेट पी-सी-एस आहेत, यांच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्याच्यावरून जर आपण अभ्यास केला तिकडे किंवा त्यांचं स्वरूप जर पाहिलं, तर ते आपल्याला पाहायला मिळतं, यू-पी-एस-सीच्याच काहीतरी की धर्तीवरती त्यांचे पेपर जे आहेत, ते सगळे काहीतरी की सेट झाले गेलेले आहेत. सो तसंच आपण काहीतरी की इकडे आपल्या एम-पी-एस-सीसाठी गृहीत धरू शकतो आणि त्याच अनुषंगाने काहीतरी की आपल्याला कुठेतरी अभ्यास करावा लागेल किंवा आपल्या अभ्यासाची जी रूपरेखा आहे ती तशा प्रकारे काहीतरी तिकडे ठेवावी लागेल. ओके. त्याच्यानंतर इथे नैतिकता आणि त्यासोबतच काहीतरी की नीतिशास्त्र यांच्या संदर्भात जर बोलायचं झालं, तर आपल्या डे टू डे लाईफशी म्हणजे दैनंदिन जीवनाशी काहीतरी की निगडीत असणारा हा सब्जेक्ट आहे किंवा काय म्हणू आपण त्याला विषय आहे. ओके. फक्त काय म्हणू आपण त्याला प्रशासन आणि काहीतरी की जे काही प्रशासनिक कार्य आहेत, त्याच्यापुरताच काहीतरी की असा मर्यादित नसणारा हा सब्जेक्ट नाहीये. म्हणजेच इट इस नॉट कन्फाइन्ड टू दी गव्हर्नन्स अँड पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन. ओके. सामान्यतः काहीतरी की जो एक व्यक्ती आहे, त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये असे बरेचसेच प्रसंग येतात. त्या प्रसंगामध्ये ती जी व्यक्ती असते, तिला खोटे आणि खरे, योग्य आणि अयोग्य
या गोष्टींना काहीतरी इकडे सामोरे जावं लागत असतं. ओके. आणि इव्हन आपण ही काहीतरी की किंवा तुम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून काहीतरी की बऱ्याचदा या अशा गोष्टींचा काहीतरी कुठेतरी सामना केलेला असेल. याच गोष्टींचा किंवा ह्याच सगळ्या काहीतरी की तत्त्वांचा इथे एम-पी-एस-सीचा जो पेपर 4 आहे किंवा काहीतरी की इथिक्स आणि मोरल म्हणजेच काहीतरी की नीतिशास्त्र आणि नैतिक तत्व याच्यामध्ये आपल्याला इकडं अभ्यास करायचा आहे. ओके. आणि त्याच्याही पुढे जाऊन काहीतरी की या सगळ्या तत्वांचाच म्हणजेच काहीतरी की नीतिशास्त्र असेल आणि नैतिक मूल्य असतील. नैतिक मूल्य यांचा प्रशासनाशी असणारा संबंध आणि त्यांचा वापर. या सगळ्या गोष्टींचा काहीतरी की आपल्याला अभ्यास जो आहे, तो इथे पेपर 4 मध्ये काहीतरी की करायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल असेल, वैयक्तिक जीवनाशी जर आपण इकडे बोलायचं झालं, तर काही अशा परिस्थिती उद्भवतात, की त्या परिस्थितीमध्ये आपण खोटं बोलायचं की नाही किंवा खरं बोलायचं की नाही, या सगळ्या गोष्टींचा जो अभ्यास आहे, तो आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो? नीतिशास्त्रामध्ये पाहायला मिळतो. त्याच्यासोबतच काहीतरी की अगेन सेम नैतिकता किंवा त्याला आपण म्हणतो नैतिक मूल्य. मग मूल्यांच्यामध्ये आपल्याला काय मिळतं पाहायला, की नेहमी खरे बोलावे. तो काहीतरी की एक प्रकारचं काहीतरी की मूल्य आहे, जे आपल्याला काहीतरी की आपल्या आई-वडील असतील आणि आपला समाज जो असेल, या सगळ्यांनी काहीतरी की आपल्याला कुठेतरी दिला गेलेला आहे. त्याच्यासोबतच काहीतरी की दुसरं अजून गोष्ट असेल, जी म्हणजे काहीतरी की प्रशासनाशी संबंधित असते. मग आता भ्रष्टाचार करायचा की नाही? ओके. आणि ज्यावेळेला काहीतरी की तिथे भ्रष्टाचार असेल, त्याला ज्यावेळेला ती व्यक्ती म्हणजेच कोण काहीतरी की तिकडे नागरी सेवक असेल, ती ज्यावेळेला तिकडे सामोरी जाते, तर त्यावेळेला त्याच्या मनामध्ये असणारे काहीतरी की संभ्रम असतील, या सगळ्यांचाच जो अभ्यास आहे, तो आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो इकडं? नीतिशास्त्र आणि नैतिक मूल्य आणि यांचा काहीतरी की प्रशासनातील संबंध. ओके. सो अशा प्रकारे इकडे आपण पाहू शकतो. नीतिशास्त्र आणि नैतिक मूल्य जे आहेत, ती साधारणतः काहीतरी इकडे एक ब्रँच आहे अभ्यासाची, जी काय करत असते, योग्यता आणि अयोग्यता यांच्या संदर्भात काय करते, स्टडी करते किंवा काहीतरी त्याला तिथे अभ्यासते. आलं लक्षात? सो हा आपला झाला पहिला मुद्दा, की एक्झॅक्टली हे काय आहे नीतिशास्त्र आणि नैतिक मूल्य. पुढे जो आपला दुसरा टॉपिक आहे, तो म्हणजे काहीतरी की GS-4 संदर्भात असणारे काहीतरी की काही महत्त्वपूर्ण प्रश्न. यामध्ये साधारणतः आपण काहीतरी की बघू शकतो. पहिल्यांदा इम्पोर्टन्स म्हणजेच पेपर 4 किंवा काहीतरी की GS-4 आपल्या संपूर्ण परीक्षेमध्ये असणारा काहीतरी की महत्त्व. त्याच्यानंतर याचीच GS-4 अभ्यासाची रूपरेखा कशाप्रकारे असावी? हाऊ टू स्टडी. ओके. आपण ज्यावेळेला याचा अभ्यास करू, तो जो अभ्यास असेल, तो कशाप्रकारे असायला पाहिजे? त्याची रूपरेखा कशाप्रकारे असायला पाहिजे? काही मटेरियल्स असतील, त्याची रीडिंग कशा पद्धतीने केली पाहिजे आणि कशी नाही? या सगळ्या विषयावरती आपण काहीतरी थोडीशी चर्चा करणार आहोत. तिसरा प्रश्न म्हणजे काहीतरी की याच्या संदर्भात असणारी पुस्तकं किंवा नोट्स. नोट्समध्येच काहीतरी की अगेन जे नोट्स मेकिंग असेल, ते करायचे की नाही या संदर्भात पण थोडंसं काहीतरी की आपण इकडे चर्चा करणार आहोत. आणि फायनली चालू घडामोडीशी काहीतरी की संबंध. म्हणजेच GS-4 जो आहे याचा चालू घडामोडीशी काही संबंध आहे का? ह्या गोष्टीवरती पण काहीतरी की आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथे चर्चा करायची आहे. सो एक-एक करून काय करू आपण या सगळ्या प्रश्नांची काहीतरी इकडे उकल करू किंवा फोडणी करू आणि बघून घेऊ आपण, की एक्झॅक्टली हे GS-4 संदर्भात इथे आपल्याला काय सांगतात किंवा काहीतरी याचं महत्त्व काय आहे ते. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण सुरुवात करू. GS-4चं महत्त्व किंवा पेपर 4 जो आहे, नीतिशास्त्र आणि काहीतरी की नैतिक मूल्य यांचं संपूर्ण काहीतरी की मुख्य परीक्षेमधलं महत्त्व काय आहे त्या संदर्भात. ओके. इथं आपण बघू शकतो, पहिला मुद्दा म्हणजे इनपुट आणि आउटपुट. म्हणजेच काय, की आपण अभ्यास किती करणार आहोत आणि त्या अभ्यासाचा आपल्याला फायदा किती प्रमाणात मिळणार आहे. ओके. त्या संदर्भात. सो इथे जर बघायचं झालं त्या अनुषंगाने इनपुट आणि आउटपुट तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं, एंटायर पेपर 4 जो आहे तो साधारणतः 250 मार्कसाठी काहीतरी इकडे दिला गेलेला आहे किंवा सामान्य अध्ययन पेपर 4 जो आहे तो आपल्याला पूर्णपणे 250 मार्कासाठी इकडे दिला गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. सो याच्यामुळे पूर्ण पेपरमध्ये काहीतरी की साधारणतः जे इथिक्स आणि मोरल म्हणजेच काहीतरी की नीतिशास्त्र आणि नैतिकता
याच्याशी संबंधित काहीतरी की आपल्याला अभ्यास करायचा आहे. ज्याच्यासाठी आपल्याला काहीतरी की 250 मार्कांची इकडे तरतूद इथे एम-पी-एस-सीने करून दिलेली आहे. सो इथे आपलं काहीतरी की पहिलं महत्त्व जे आहे GS4चं ते आपल्याला इकडे समजून येतं. आपल्याला एखादं पुस्तक असेल, एखाद्या नोट्स असतील किंवा काहीतरी इकडे लेक्चर सीरीजमध्ये जो काही आपण अभ्यास करणार आहोत, तो पूर्णपणे आपल्याला काहीतरी की 250 मार्कासाठी इकडे द्यायचा आहे किंवा त्याचा जो वापर आहे, तो आपण काहीतरी इकडे 250 मार्कासाठी इकडे करणार आहोत. सो हे झालं आपलं काहीतरी की पहिलं महत्त्व. कारण का, इथे आपण जर कंपॅरेटिव्ह जर केलं किंवा कंपॅरिझन जर केलं, GS1 असेल, GS2 असेल आणि GS3 असेल यांच्या संदर्भात. तर आपल्याला पाहायला मिळतं, GS1 जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, त्याच्यानंतर काहीतरी की आपलं सामाजिक जीवन आहे, कल्चर आहे. सो एकाच पेपरमध्ये किंवा एकाच त्या काहीतरी की याच्यामध्ये सामान्य अध्ययन विषयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, कमीत कमी 3 ते 4 सब्जेक्ट काहीतरी की त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत किंवा त्यांचा समावेश आहे. याच्यामुळे काय होतं, मल्टिपल सब्जेक्ट आपल्याला एका पेपरसाठी करावे लागतात. तेच आपण जर इथं कंपॅरिझन केलं एथिक्स संदर्भात किंवा आपल्या पेपर 4 संदर्भात, तर आपल्याला इथं पाहायला मिळतं, एकच आपली कोणतीतरी एखादी नोट्स असेल किंवा एखादं पुस्तक असेल किंवा मग ही आपली लेक्चर सीरीज आहे. याच्यामध्ये आपण काहीतरी की एंटायर 250 मार्क्सचा काहीतरी इकडे अभ्यास करणार आहोत. ज्याच्यामुळे आपला इनपुट आणि आउटपुट रेशो जो आहे तो थोडासा इकडे जास्त राहणार आहे. ओके. एक पुस्तक आणि एंटायर काहीतरी की 250 मार्काचा इकडे आपला तयारी कंप्लीट होणार आहे किंवा पूर्णपणे ह्या लेक्चर सीरीजमध्ये आपण त्या पूर्ण इथिक्सचा काहीतरी की किंवा पेपर 4चा इकडे अभ्यास करणार आहोत. ज्याच्यामुळे आउटपुटचा रेशो जो आहे तो काहीतरी इकडे आपला जास्त राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके. तेच तुम्ही पुढे GS2 मध्ये बघितलं तर तसंच आपल्याला पुन्हा पाहायला मिळतं. तुमची पॉलिटी आहे, प्रशासन आहे, त्याच्यानंतर काहीतरी की आंतरराष्ट्रीय संबंध आहेत. ओके. तेच अगेन काहीतरी की GS3च्या संदर्भात. तुमची इकॉनॉमी आली. त्याच्यासोबतच काहीतरी की एन्व्हायर्नमेंट आलं. त्याच्यानंतर काहीतरी की ॲग्रीकल्चर आलं. इंटर्नल सिक्युरिटी आली आणि त्याच्यासोबतच काहीतरी की डिझास्टर मॅनेजमेंट आले. सो असे बरेचसेच काहीतरी की सब्जेक्ट आपल्याला रीड करायचे आहेत पेपर 3 साठी. तेच आपण कंपॅरिझन जर केलं विद्यार्थी मित्रांनो इथं इथिक्सच्या संदर्भात किंवा काहीतरी की GS4 संदर्भात. सो आपल्याला एक बुक किंवा एक लेक्चर सीरीज इकडे मोर दॅन सफिशियंट आहे. 250 मार्काचा काहीतरी इकडे अभ्यास कव्हर करण्यासाठी. ठीक आहे. सो हा झाला काहीतरी की आपला पहिला महत्त्व एथिक्सच्या संदर्भात. याच्यापुढे दुसरं महत्त्व आपल्याला असं पाहायला मिळतं इथं विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे हा जो सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, की डायनॅमिक्स असं काहीतरी की काही संबंध नाहीये याचा. म्हणजे काहीतरी की हा वेळेनुसार काहीतरी की चेंज होणारा प्रकार नाहीये. म्हणजेच काहीतरी की याचा अर्थ, की जरी चालू घडामोडीशी याचा संबंध असला, तरी आपल्याला इथे बेसिक ज्या गोष्टी आहेत किंवा त्याचं काय म्हणू आपण तिकडं, जो मूळ पाया जो आहे ना, तो काहीतरी की तसाच राहतो. मग याच्यामध्ये आपण काहीतरी की एक्झाम्पल घेऊ शकतो, की नीतिशास्त्र किंवा नैतिकता हिचा आंतरराष्ट्रीय नैतिकता व आंतरराष्ट्रीय संबंधामधील उपयोग. आता इथे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळेल, की नैतिकता आली इथे. म्हणजेच काय आलं? नीतिशास्त्र आलं. आता याचा वापर कशामध्ये केला जातोय? आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये. आता इथे हा आंतरराष्ट्रीय संबंध जो काही प्रकार आहे किंवा काहीतरी काही विषय आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कशाच्या संदर्भात आहे? तर आपल्या चालू घडामोडीशी. आता ज्या काही चालू घडामोडी चालू आहेत, मग फॉर एक्झाम्पल काहीतरी की आपण म्हणू शकतो अ, नैसर्गिक साधनसंपत्ती आहेत. त्याचा उपयोग किंवा काहीतरी की वापर मानवी जीवनासाठी कितपर्यंत करावा किंवा कोणत्या लिमिटेशन्सपर्यंत करावा, या संदर्भात काहीतरी की आपण बघतो नैतिकता. ओके. मग प्राणी आणि काहीतरी की वन्यजीवन असेल, यांचं एक्सप्लॉयटेशन जे असेल किंवा काहीतरी की त्यांचा जो वापर असेल, तो आपल्या वैयक्तिक किंवा काय म्हणू आपण त्याला, आपल्या स्वतःच्या उपभोगासाठी किती प्रमाणात करायला पाहिजे आणि किती प्रमाणात करायला नाही पाहिजे. हे जे आहे ते सगळं कशामध्ये अभ्यासलं जातं विद्यार्थी मित्रांनो? नैतिकतेमध्ये. ओके. प्लस त्याच्यासोबतच आपण पाहायला मिळतो आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ग्लोबल वॉर्मिंग, तो पण काहीतरी इकडे महत्त्वपूर्ण असा विषय आहे. आता मानवी ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याला काय म्हणतो आपण? अँथ्रोपोजेनिक ॲक्टिव्हिटीज. याच्यामुळे काय झालं गेलेलं आहे, CO2 जो असेल किंवा काहीतरी की इतर जे ग्रीन हाऊस गॅसेस असतील त्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि याचा परिणाम कशावरती अगेन विद्यार्थी मित्रांनो? पर्यावरणावरती. मग यामध्ये संपूर्ण जे देश आहेत, मग त्याच्यामध्ये विकसित देश असतील, विकसनशील देश असतील
किंवा काहीतरी की इतर काहीतरी की मागासलेले देश असतील. या सगळ्यांचा काही संबंध आहे, तो आपल्याला इथे नैतिकतेमध्ये बघायचा आहे. अगेन आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आपण तुम्हाला बघू शकतो किंवा मी सांगू शकतो, की जे विकसित देश आहेत, यांचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये किंवा जे इतर अविकसित किंवा मग विकसनशील देश आहेत, यांच्या संदर्भात ह्या विकसित देशांचा जो रोल असेल किंवा काय म्हणू आपण त्यांची जी भूमिका असेल ती कशाप्रकारे असायला पाहिजे, हेही काहीतरी आपल्याला इकडे आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये अभ्यासायला मिळतं. ओके. सो सांगायचा उद्देश काय झाला विद्यार्थी मित्रांनो, की सब्जेक्ट जो आहे किंवा GS4 जो आहे, तो बेसिक प्लस काहीतरी की डायनॅमिक आहे किंवा काहीतरी की त्याला थोडीशी करंटचा रिलेव्हंट इकडे राहतो. म्हणजेच काय, आपल्याला जो बेसिक पॉइंट दिले गेलेले असतील ते सगळे आपल्याला परफेक्ट करायचे आहेत. बेसिकली काहीतरी की त्यांच्या व्याख्या आणि संकल्पना समजून घ्यायच्या आहेत आणि त्याचा वापर किंवा काहीतरी की त्याचा कुठेतरी कनेक्शन जे असेल ते आपल्याला आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये करायचं आहे. ओके. याच्यामुळे फायदा काय होतो किंवा काहीतरी की आपल्यासाठी उपयोग काय आहे त्याचा, तर सहजपणे काहीतरी की मार्क मिळवणं. ओके. सहजपणे काहीतरी की आपल्याला तिकडे मार्क्स मिळून जातात. फक्त काय करायचं आपल्याला, याचा संबंध तिथं आंतरराष्ट्रीय संबंधांशी जोडायचा आणि बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या काहीतरी परफेक्ट करायच्या आणि त्यांचा काहीतरी की तिथे वापर करायचा. ओके. सो हा झाला इथे विद्यार्थी मित्रांनो आपला दुसरा महत्त्वपूर्ण काहीतरी की मुद्दा किंवा काहीतरी की त्याचं महत्त्व. बेसिक प्रकार किंवा अभ्यास. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आपण इकडे बघू शकतो. तो म्हणजे एकच पुस्तक आहे. ओके. किंवा एकच काहीतरी की कोणतं तरी नोट्स असतील. सो इथे तुम्हाला मला सांगायला कुठेतरी आनंद होईल. क्लासमधून तुम्हाला नोट्स दिल्या जातील आणि त्याच्यासोबतच आपण इथे काहीतरी की लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. प्रत्येक ज्या संकल्पना असतील, ज्या व्याख्या असतील, ओके. त्याच्या संदर्भात काहीतरी की त्याचा जो उपयोग असेल प्रशासनासंदर्भात किंवा काहीतरी की आपण म्हणू डे टू डे आपल्या लाईफमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती या सगळ्यांचा काहीतरी की आपण अभ्यास करणार आहोत. ज्याच्यामुळे काय होईल, तुमचा जो पूर्ण पेपर जो आहे तो काहीतरी याच्यामध्ये पूर्ण कव्हर होऊन जाईल. ओके. सो इथं पुस्तक असेल आणि नोट्स असतील. त्या काहीतरी की साधारणतः कुठल्यातरी एकच असतील. ज्याच्यामुळे तुमचा काहीतरी की एंटायर जो पेपर असेल तो इकडे कव्हर होणार आहे. आलं लक्षात? सो अशा प्रकारे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं इम्पोर्टन्समध्ये हे 3 महत्त्वपूर्ण काहीतरी की मुद्दे आहेत. जे काय करणार आहेत तुमच्यासाठी किंवा आपल्यासाठी रिलेव्हन्स त्याचा काय आहे? तुमचा जो फायनल लिस्टमध्ये जो रँक आहे, तो डिसाईड करण्यामध्ये GS4चा सगळ्यात मोठा योगदान असणार आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो? ज्यावेळेला तुम्ही काहीतरी की फायनल लिस्टमध्ये तुमचं तिकडे नाव असेल किंवा तिथे ज्यावेळेला नाव येईल, त्याच्यासाठी आवश्यकता असणार आहे ती म्हणजे काहीतरी की इथे मिळालेल्या मार्कांची. ओके. तेव्हाच कुठेतरी आपला जो फायनल रँक असेल तो तिकडे तिथे ठरणार आहे. ओके. सो त्याच्यामुळे GS4 जो आहे त्याचं काहीतरी इकडे महत्त्व किंवा इम्पोर्टन्स जे आहे ते आपल्याला खूपच आहे. पूर्ण काहीतरी की मुख्य परीक्षेमध्ये. ठीक आहे. पुढे बघूया आपण अभ्यासाची रूपरेखा किंवा आपला जो दुसरा क्वेश्चन आहे, हाऊ टू स्टडी GS4. सामान्य अध्ययन पेपर जो 4 आहे, याचा अभ्यासाची काहीतरी की रूपरेखा कशाप्रकारे असायला पाहिजे आणि कशाप्रकारे नाही. त्या संदर्भात थोडीशी विद्यार्थी मित्रांनो आपण इथं चर्चा करून घेऊया. ओके. सो इथं जसं मी तुम्हाला सांगितलं, की अभ्यास जो आहे GS4साठी तो कशाप्रकारे असायला पाहिजे. तो 2 भागामध्ये काहीतरी आपण याची विद्यार्थी मित्रांनो विभागणी करू शकतो. भाग 1 जो आहे, ओके. आणि भाग 2. आता त्याच्या संदर्भात म्हणजे काहीतरी की हे पेपरचे ॲक्चुअली काहीतरी की आराखडा आहे. त्याच्या संदर्भात आपण शेवटी तिथे चर्चा करणारच आहोत. तरी पण थोडंसं काहीतरी की मी इथे सांगून देतो. ज्याच्यामुळे काय होईल, आपल्याला इथे अभ्यास करताना सामान्य अध्ययन 4चा काहीतरी की अभ्यास करताना कुठेतरी तिकडे त्याचा उपयोग होईल किंवा कुठेतरी तो काय म्हणू आपण त्याला तुम्हाला इझीनेस होईल स्टडी करण्यामध्ये. ओके. सो इथे PYQच्या अध्ययनावरून पाठीमागील वर्षाच्या जे क्वेश्चन्स आहेत त्याच्या अध्ययनावरून जर तिथे थोडासा आपण अभ्यास केला, तर आपल्याला समजून येतं, की भाग 1 आणि भाग 2 भाग 1 आणि भाग 2 अशा प्रकारे पूर्ण काहीतरी की पेपरची इथे विभागणी केलेली आहे. पहिला जो भाग आहे इकडे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की 10 प्रश्न आपल्याला इकडे विचारले जातात. साधारणतः 10 प्रश्नासाठी.
ओके. म्हणजेच आपले 100 मार्क जे आहेत ते सिक्युअर होत जातात भाग 1 मध्ये. आता इथे जर आपण बघितलं किंवा ह्या पी-वाय-क्यूच्या अध्यायनावरून जर आपण इकडे बघितलं, तर आपल्याला इकडे पाहायला मिळतं, की इथले क्वेशन्स कशा प्रकारचे आहेत. सो इथं मला तुम्हाला सांगायला आवडेल, की एकदम ईझी आणि सोपे असे असणारे काहीतरी प्रश्न आपल्याला इकडे पाहायला मिळतात. मग ते कसे? तर व्याख्या आणि संकल्पना. ओके. व्याख्या आणि संकल्पना. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल असेल, की टॉलरन्स. ओके. टॉलरन्स याचा अर्थ काय आहे तुमच्या मते? सो आपल्याला काहीतरी की थोडंसं ते तिथं समजून सांगायचं आहे, की सहिष्णुता याचा अर्थ तुमच्या मते काय आहे? आता आपण काहीतरी इकडे त्या ज्या सगळ्या संकल्पना आहेत आणि त्यांच्या ज्या व्याख्या आहेत त्या काहीतरी अभ्यासणार आहोत. ओके. सो याच्यावरून काहीतरी आपल्याला समजता येतं किंवा आपल्याला समजायला थोडंसं काहीतरी की मदत होते. ती म्हणजे काहीतरी की अभ्यास कशाप्रकारे असायला पाहिजे. सो इथे व्याख्या असतील, संकल्पना असतील, ह्या थोड्याशा आपल्याला काहीतरी इकडे पाठ करून घ्यायच्या आहेत. मग त्या सर्व प्रकारच्या काहीतरी की व्याख्या असतील आणि ठराविक ज्या काहीतरी की सातत्याने काहीतरी की आपल्याला पाठीमागील वर्षाच्या काहीतरी की पेपरमध्ये पाहायला मिळतात. त्या थोड्याशा काहीतरी इकडे प्रॉपरली आणि थरोली काहीतरी कव्हर करून घ्यायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतो त्याचा उपयोग काय आहे? आता तुम्ही जर पाठीमागील वर्षाचे किंवा जर पी-वाय-क्यूचं थोडंसं इन डिटेलमध्ये काहीतरी अध्ययन जर केलेलं असेल किंवा जर एनालिसिस केलेले असतील, तर तुम्हाला इथे समजून येईल किंवा काहीतरी समजण्यास कुठेतरी मदत होईल. इथे ह्या अभ्यासामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एकदा का ह्या व्याख्या आणि संकल्पना कुठेतरी आपण समजून घेतल्या, त्याच्यानंतर काहीतरी की त्या लक्षात ठेवल्या, मेमोराईज केल्या. याच्यानंतर दुसरा जो आपला टास्क असतो किंवा अभ्यासाची रूपरेखा ती काय आहे, तर त्याचा काहीतरी की उपयोग. त्याचा उपयोग. मग फॉर एक्झाम्पल असेल, त्याला आपण म्हणतो आपली बुद्धिमत्ता किंवा भावनिक बुद्धिमत्ता, इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्सचा काहीतरी की उपयोग काय आहे प्रशासनामध्ये किंवा नागरी सेवेमध्ये. ओके. मग फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की तुम्ही ॲज अ आय-एस आहात, तुम्ही ॲज अ डी-एम आहात, तुम्ही डेप्युटी कलेक्टर आहात, तहसीलदार आहात, आय-एस आहात किंवा काहीतरी की आय-पी-एस आहात आणि ज्या ठिकाणी काहीतरी की तुम्हाला तिकडे ड्युटी दिली गेलेली आहे किंवा तुमचा जो जिल्हा आहे, तुमचा जो तालुका आहे, तिथे एखादी काहीतरी की नैसर्गिक आपत्ती आली गेलेली आहे. ओके. नैसर्गिक आपदा आली गेलेली आहे. मग ते पूर असेल, दुष्काळ असेल आणि त्याच वेळेला काहीतरी की पॉलिटिकल प्रेशर तुमच्यावरती खूप आहे. त्याच्यासोबतच तुमच्या घरी तुमचे जे काहीतरी काही वैयक्तिक जीवन असेल, तिथेही काहीतरी की थोडेसे प्रॉब्लेम्स आहेत. सो अशा कंडिशनमध्ये तुम्ही तुमच्या भावनांच्या वरती कशाप्रकारे तिकडं एक प्रकारचं काहीतरी की हे कंट्रोल ठेवणार आहात आणि त्याच्यानंतर काहीतरी की बाकीच्या ज्या काहीतरी सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही तिकडे हाताळणार आहात. या सगळ्यांचा आपल्याला अभ्यास किंवा काहीतरी की कला जी आहे, ती आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता आपल्याला पाहायला मिळते. ओके. म्हणजे काय झालं, ह्या व्याख्या आणि संकल्पना आहेत त्यांचा काहीतरी की आपण उपयोग केला प्रशासनावरती. सो इथं माझा सांगण्याचा उद्देश असा आहे मित्रांनो, की ज्यावेळेला आपण अभ्यास करू, त्याच्यामध्ये काहीतरी की ह्या संकल्पना असतील, त्या व्याख्या असतील, त्या थोड्याशा आपण परफेक्टली करून घ्यायच्या आणि त्याचा उपयोग इथे प्रशासन असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असतील, वैयक्तिक जीवन असेल, या सर्वांची काहीतरी की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करायचं आहे. ओके. हा झाला एकदम डायरेक्ट पॉइंट. आता बऱ्याच काहीतरी लेक्चर सीरीज काहीतरी की अवेलेबल आहेत. बुक्स अवेलेबल आहेत. पण अजून काहीतरी की संभ्रम तोच आहे, की विद्यार्थ्यांना मार्क्स का येत नाहीत? सो त्याच्या पाठीमागचं रिझनच हे आहे मित्रांनो, की इथे व्याख्या, संकल्पना असतील किंवा काहीतरी की इतर काही सगळ्या गोष्टी असतील, जी स्पोर्ट्स संदर्भात. त्या मुलांच्याकडून खूप चांगल्या केल्या जातात. मात्र प्रॉब्लेम कुठे येतो? त्याचा उपयोग किंवा त्याचं ॲप्लिकेशन. त्याचं ॲप्लिकेशन कशावरती? तर वेगवेगळ्या काहीतरी की संदर्भावरती. मग तो वैयक्तिक जीवन असेल, एक प्रशासनिक जीवन असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असतील किंवा मग इतर काहीही. ओके. इथंच काय होतात, आपण कुठेतरी वीक पडतो. सो इथं मी तुम्हाला सांगेन, की ज्यावेळेला ह्या गोष्टी तुम्ही परफेक्ट करून घेशीला, त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे ते पण तिकडे व्यवस्थित झालं गेलं पाहिजे. हे सगळं कशामध्ये होईल? आपल्या अभ्यासाच्या रूपरेखेमध्ये किंवा ज्यावेळेला तुम्ही अभ्यास करतील, त्यावेळेलाच काहीतरी ह्या गोष्टी तिकडे झालेल्या पाहिजेत किंवा होणं आवश्यक आहे. इट शुड बी मस्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे अभ्यासामध्ये आपल्याला इथे दुसरा मुद्दा म्हणजे काहीतरी की कोणतंही एखादंच पुस्तक इकडे आपल्याला करायचं आहे. ओके. मग ते कोणतंही असेल. मग आता इथं जसं मी तुम्हाला सांगितलं, की क्लासमधून तुम्हाला काहीतरी की ज्या रिटन नोट्स आहेत, त्या इथं प्रोव्हाईड केल्या जाणार आहेत. प्लस आपलं जे इथं लेक्चर सीरीज आहे, याच्यामध्ये पण काहीतरी की आपण जे महत्त्वपूर्ण मुद्दे इथे डिस्कस करणार आहोत,
प्रत्येक विषयासंदर्भात किंवा काहीतरी प्रत्येक टॉपिकच्या संदर्भात. सो त्याच्यामध्ये तुम्हाला थोड्याशा काहीतरी रनिंग नोट्स तुमच्या परीने तिथे तुम्ही कव्हर करून घ्या. मग काय असतील, थोड्याशा डेफिनेशन्स असतील, काही एक्झाम्पल्स असतील, ओके. आणि काही त्याचे ॲप्लिकेशन्स असेल. याच्यामुळे काय होईल, तुम्हाला तुमचं स्वतःचं कोणतंही एखादं पुस्तक असेल किंवा काहीतरी क्लासच्या ज्या नोट्स असतील आणि प्लस आपल्या इथल्या काहीतरी रनिंग नोट्स. ओके. हे तुम्हाला काहीतरी इकडे मटेरियल किंवा काहीतरी जे अभ्यासाचं जे साहित्य आहे ते इथं मिळून जाईल. आता हे सांगण्याचा मुद्दा का? तर खूप सारे काहीतरी मटेरियल जे आहेत विद्यार्थी मित्रांनो इकडे अवेलेबल आहेत. आणि अगेन विद्यार्थ्यांच्यामध्ये काहीतरी तोच संभ्रम आहे, की एक्झॅक्टली कोणत्या पुस्तक असतील किंवा कोणत्या नोट्स तिकडे प्रिफर करायच्या. सो इथे मी जसं तुम्हाला सांगितलं, की कोणतंही एखादं पुस्तक असेल किंवा कोणतेही एखादं काहीतरी आपल्या क्लासच्या नोट्स असतील, त्याच्यावरतीच तुम्ही फोकस करा आणि सातत्याने काहीतरी त्याच पुन्हा-पुन्हा काहीतरी तिकडे रीड करा. ज्याच्यामुळे काय होईल, याच्या संकल्पना आणि व्याख्या ज्या असतील, त्या पूर्णपणे काहीतरी तुम्हाला तिकडे बायहार्ट होऊन जातील. ओके. आणि एकदा का त्या परफेक्टली तुमच्या माइंडमध्ये राहिल्या, की त्याच्यानंतर राहतो विषय म्हणजे तो काहीतरी त्याचं ॲप्लिकेशन. आणि ही जी हॅबिट आहे, ती तुम्ही ज्यावेळेला इकडे रीडिंग करशीला किंवा काहीतरी याचा अभ्यास करशीला GS4चा, तेव्हाच कुठेतरी ते विद्यार्थी मित्रांनो होणं आवश्यक आहे. अदरवाईज प्रॉब्लेम काय होईल, तुमच्याकडे मटेरियल खूप सारं अवेलेबल असेल तुमच्या माइंडमध्ये, तुमचा अभ्यास खूप सारा असेल, मात्र त्याचं ॲप्लिकेशन 0 राहील. ओके. सो आपल्याला काहीतरी ह्या थोड्याशा गोष्टी तिकडे परफेक्टली करायच्या आहेत किंवा त्याच्यावरती भर द्यायचा आहे. एकच पुस्तक कोणतेही असेल किंवा कोणतेही नोट्स असतील आणि क्लासमधील काहीतरी रनिंग नोट्स. याच्या व्यतिरिक्त काही डाउट्स असतील तर ते आपण तिकडे लेक्चरमध्ये तिथे कव्हर करणारच आहोत. त्यामुळे त्याच्या संदर्भात तुम्ही थोडंसं निश्चित राहा. ठीक आहे. याच्यानंतर जो इथं पॉइंट आहे, तो पण थोडासा काहीतरी आपण इथे डिस्कस करून घेऊ. अभ्यास करतानाच जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, की यांचं जे ॲप्लिकेशन्स आहे, म्हणजे ज्या मूळ संकल्पना असतील आणि व्याख्या ज्या असतील, यांचा जो ॲप्लिकेशन आहे किंवा त्याचा जो उपयोग आहे, तो काहीतरी आपल्याला चालू घडामोडीशी तिकडे करणं आवश्यक आहे किंवा आवश्यक बनतो. मग जसं मी मगाशी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलं होतं. विकसित देश आहेत, त्यांचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये ओके. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नैतिकतेचा वापर कशाप्रकारे आपल्याला पाहायला मिळतो किंवा त्यांची काही नैतिक जबाबदारी आहे का? ओके. सो येस, तिथे काहीतरी त्यांची नैतिक जबाबदारी आहे. मग कशाप्रकारे? तर त्यांचं जे काहीतरी वैयक्तिक उत्पन्न असेल, त्याला आपण म्हणतो पर कॅपिटा इन्कम असेल, तर तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता त्याच वेळेला आपल्याला पाहायला मिळतात, की जे विकसनशील देश असतील किंवा काहीतरी आपण म्हणतो त्याला अविकसित देश असतील. यांच्या विकासासाठी त्यांचा हातभार असणं खूपच महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. किंवा आपण असं म्हणू, जे अविकसित देश आहेत, म्हणजे काहीतरी छोटे-छोटे देश आहेत, त्याच्यामध्ये जे विकसित देश आहेत, त्यांच्यामार्फत केलं जाणारं काहीतरी त्यांचं जे काय म्हणू आपण त्याला एक्सप्लॉयटेशन असेल, हे आंतरराष्ट्रीय स्तरावरती काहीतरी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. मग एक्झाम्पल असेल अमेरिका. अमेरिकेकडून काय केलं गेलेलं आहे, ज्या मिडल ईस्ट कंट्रीज असतील आणि त्याच्यासोबतच काहीतरी इतर जे मागासलेले देश आहेत, त्यांची नैसर्गिक साधनसंपत्तीचं काहीतरी तिकडे एक्सप्लॉयटेशन असेल किंवा त्यांच्या अंतर्गत बाबीमध्ये म्हणजे काहीतरी त्यांच्या अंतर्गत राजकीय विषय असतील, त्याच्यामध्ये काहीतरी हस्तक्षेप. आता हा कशाचा विषय झाला? नैतिकतेचा. ओके. सो बेसिक आणि त्याचं काहीतरी ॲप्लिकेशन आंतरराष्ट्रीय स्तरावरती. इथे होणं आवश्यक आहे अभ्यासामध्येच. मग ज्या वेळेला तुम्ही थोडंसं काहीतरी तिकडं न्यूजपेपर रीड करशीला, त्याचा आंतरराष्ट्रीय संबंधाशी किंवा काहीतरी राष्ट्रीय स्तरावरती असणारे काहीतरी जे विषय असतील, त्यांचे जे संबंध, त्याच्यानंतर काहीतरी तुमचा सामाजिक जीवनावरती असणारा संबंध आणि नंतर काहीतरी तुमच्या वैयक्तिक जीवनाशी असणारा संबंध. या सगळ्यांशीच काहीतरी उपयोग चालू घडामोडीमध्ये काहीतरी आपल्याला तिथे पाहायला मिळतो. ओके. अशा प्रकारे. सो हे 3 जे विषय आहेत किंवा काहीतरी ह्या 3 जे इथे इम्पोर्टंट पॉइंट आपण डिस्कस केले विद्यार्थी मित्रांनो, ते थोडेसे आपल्याला इकडे परफेक्ट करायचे आहेत. ज्याच्यामुळे काय होईल, आपला एंटायर जो पेपर 4 आहे किंवा काहीतरी GS4 आहे, त्याचा आपल्याला प्रॉपरली तर काहीतरी आपण अभ्यास कंप्लीट करू आणि मॅक्सिमम काहीतरी मार्क्स मिळवण्यासाठी तिकडे आपण स्वतःला तिकडे परफेक्ट बनवू. ओके. याच्या व्यतिरिक्त जर काही डाउट्स असतील, तर ते आपण लेक्चरमध्ये तिकडे कव्हर करणारच आहोत. ओके. तिसरा आपला मुद्दा आहे तो म्हणजे काहीतरी पुस्तक किंवा काहीतरी नोट्स या संदर्भात काहीतरी असणारे तुमचे संभ्रम किंवा काहीतरी प्रश्न याच्या संदर्भात थोडंसं आपण इथं आता डिस्कस करून घेऊया. ओके. आता इथं जसं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, खूप सारे मटेरियल्स आहेत. ओके. किंवा खूप साऱ्या काहीतरी नोट्स आहेत, पुस्तकं जी आहेत, ती काहीतरी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. मात्र त्याच्यामध्ये काहीतरी जो मुद्दा आहे किंवा किंवा प्रॉब्लेम जो आहे किंवा त्याच्या संदर्भात असणारा इश्यू आहे तो म्हणजे काय, की
पूर्णपणे काहीतरी की त्याचा जो उपयोग आहे आपल्या पेपर 4शी किंवा त्याचा जो हे असेल रिलेव्हन्स असेल पेपर 4शी किंवा GS 4शी तो परफेक्टली तिकडं काहीतरी की मॅच होत नाहीये. ओके. म्हणजे काय झालं, पुस्तकमध्ये काहीतरी की जो डेटा दिला गेलेला आहे, त्याचा जो वापर असेल कशाशी? पेपर 4शी किंवा काहीतरी की GS 4शी तो थोडासा कसा पडतो तिकडे? तोकडा पडतो. म्हणजे काय? त्याचं जे ॲप्लिकेशन असेल, म्हणजे एखादं पर्टिक्युलर पुस्तक असेल ते आपण रीड केलं आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकाच्या आधारावरती ज्यावेळेला आपण इकडे पेपर लिहायला जातो, त्यावेळेला आपल्याला पाहायला मिळतं, की आपल्याला कुठेतरी इनफ असा डेटा मिळत नाही किंवा आपल्याला काहीच समजलेलं नसतं. ओके. सो त्याच्यामुळे मी तुम्हाला इकडं थोडंसं सजेस्ट करेन, की क्लासमधून आपल्याला दिल्या जाणाऱ्या ज्या नोट्स असतील आणि त्याच्यानंतर इथे जे आपण क्लासमध्ये डिस्कस करू, त्याच्यावरती पूर्णपणे तुम्ही काहीतरी की परफेक्टली कुठेतरी लक्ष द्या. काळजीपूर्वक लक्ष द्या आणि ज्या काही सगळ्या गोष्टी असतील ना, त्या तिकडे समजून घ्या, बारकाईने. त्याच्यामुळे काय होईल, की एकदा का तुम्ही हे सगळं इथून कव्हर केलं, आपली ही लेक्चर सीरीज सगळी कंप्लीट झाली, त्याच्यानंतर तुम्हाला कोणताही काहीतरी की तिकडे संभ्रम किंवा काय म्हणतो आपण हे म्हणू त्याला डाऊट किंवा काहीतरी की समस्या तिकडे राहणार नाहीत. ओके. सो क्लासमधून दिल्या गेलेल्या नोट्स असतील किंवा जे बुक्स असतील ते आणि इकडे काहीतरी की क्लासमध्ये आपल्या ह्या क्लासमध्ये किंवा ह्या सीरीजमध्ये जाणारे जे काही सगळे लेक्चर्स असतील त्याच्यावरती तुम्ही काहीतरी इकडे विसंबून राहा. याच्यामध्येच पुढे नोट्स मेकिंग करायची की नाही? आता हा जो पॉइंट आहे तो आपण इकडे पण थोडासा रिलेव्हंट करू शकतो किंवा इथे पण काहीतरी आपण तो बघू शकतो. अभ्यासाच्या रूपरेखामध्येच. की आपले जे नोट्स आहेत, इथे करायचे की नाही? म्हणजेच काहीतरी की नोट्स मेकिंग करायचे की नाही? सो मी तुम्हाला इथे सजेस्ट करेन, आंतरराष्ट्रीय संबंध असतील आणि राष्ट्रीय संबंध असतील. इथे भेटणारे जे काही चालू घडामोडीचे जे काहीतरी की महत्त्वपूर्ण चॅप्टर्स असतील, ते थोडेसे काहीतरी कुठेतरी नोट डाउन करून ठेवा किंवा क्लासमधून ज्या तुम्हाला काहीतरी करंटचे बुक दिले जातील, त्याच्यामध्ये पण ते तिथे कव्हर होईल. अदरवाईज मी तुम्हाला सजेस्ट करेन ज्यावेळेला तुम्ही पेपर रीड करशील, त्याच्यामधून थोडेसे जे इम्पोर्टंट आर्टिकल्स असतात, तिथून एक्झाम्पल असेल किंवा काहीतरी की त्याचं काय म्हणू आपण त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती जे घडामोडी असतील, त्यांचा उपयोग किंवा युटिलायझेशन जो आहे तो पेपर 4साठी तुम्ही इकडे करू शकता. मग त्या थोड्याशा नोट्स असतील त्या तुम्ही तिकडे कुठेतरी नोट करून ठेवल्या तरी चालतील. ओके. याच्याही पुढे सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे पी-वाय-क्यू. मागील वर्षाचे जे प्रश्न आहेत, हे तुम्ही काहीतरी की थोडेसे इंटरनेटवरती सर्च करून त्याचा एक रफ आन्सर जे आहे, जे काहीतरी की तिकडे पुरवलेलं आहे, वेगवेगळ्या काहीतरी की याच्यावरती साइट्सवरती. तर ते पण थोडेसे काहीतरी की आपण थोडेसे लिहून काढले पाहिजेत. ओके. लिहून काढले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये बेसिकली काय असेल, डेफिनिशन कोणत्या प्रकारची दिलेली आहे, स्ट्रक्चर कशाप्रकारे केलं गेलेलं आहे, डायमेन्शन्स कोणत्या प्रकारचे दिले गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो म्हणजे त्यांचे एक्झाम्पल. सो या सगळ्या गोष्टींचं काहीतरी कुठेतरी आपल्याला एक कंपायलेशन जे आहे, ते तुमच्या काहीतरी की वैयक्तिक स्तरावरती तुम्हाला करणं आवश्यक आहे. नोट्स मेकिंगमध्ये GS 4च्या संदर्भात. ओके. ज्याच्यामुळे काय होईल, नेक्स्ट इयर म्हणजे ज्यावेळेला तुम्ही मुख्य परीक्षा लिहिणार आहात, त्यावेळेला तुम्हाला ह्या नोट्सचा काहीतरी खूप मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. ओके. आणि मी असं सांगेल की तुम्हाला 1000% काहीतरी त्याचा उपयोग होईल. जे एक्झाम्पल आहेत, डायमेन्शन जे आहेत, अप्रोच कशाप्रकारे आहे किंवा काय नाही, या सगळ्या गोष्टी काहीतरी की तुम्हाला ह्या पी-वाय-क्यूच्या अभ्यासातून काहीतरी की मिळणार आहेत. आणि हे नोट जे आहे ते तुमच्या मुख्य परीक्षेच्या काहीतरी की अभ्यासामध्ये किंवा तुमची जी अभ्यासाची रूपरेखा आहे, त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार आहेत. त्यामुळे नोट्स असतील त्या पी-वाय-क्यू मेकिंगमध्ये किंवा पी-वाय-क्यूच्या संदर्भात तुम्ही डेफिनेटली केल्या पाहिजेत, असं मी तुम्हाला इकडं सजेस्ट करेन. ठीक आहे. पुढे शेवटचा आपल्या इथला जो क्वेश्चन आहे, तो म्हणजे काहीतरी की चालू घडामोडीशी असणारा संबंध. रिलेव्हन्स ऑफ दी करंट अफेअर इन कंटेक्स्ट ऑफ दी एथिक्स अँड मोरल. जसं सुरुवातीलाच आपण विद्यार्थी मित्रांनो ते डिस्कस केलं होतं. चालू घडामोडी असतील आणि त्यांचा काहीतरी की या GS 4च्या संदर्भात असणारा काहीतरी की रिलेव्हन्स असेल किंवा काहीतरी की संबंध असेल, तो इथं आपल्याला पाहायला मिळतो. एक्झाम्पल इथेच आत्ता काहीतरी की आपण बघितलं होतं. आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत, याच्यामध्ये विकसित देश जे आहेत, यांचा असणारा रोल. ओके. किंवा यांची असणारी भूमिका. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नैतिकतेचा वापर ह्या विकसित देशांकडून केला जात आहे की नाही?
हे सगळं आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीमध्ये किंवा चालू घडामोडीशी काहीतरी इकडे पेपर 4चा संदर्भ आहे किंवा काय म्हणू आपण त्याला संबंध जो आहे तो काहीतरी आपल्याला इकडे पाहायला मिळतो. ओके. ग्लोबल वॉर्मिंग हा पण अगेन काहीतरी दुसरं एक्झाम्पल आपण इकडे बघू शकतो. आंतरराष्ट्रीय संबंधामध्येच विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला पुन्हा पाहायला मिळतं. अगेन तेच संपूर्ण जी कंट्री आहे सॉरी संपूर्ण जो काहीतरी की आपला जग आहे या सगळ्यांचा ग्लोबल वॉर्मिंगची कुठेतरी तिथे फाईट करण्यामध्ये किंवा त्याला कुठेतरी थांबवण्यामध्ये काय रोल आहे किंवा काय भूमिका आहे. ओके. त्याच्यासोबतच आपण मगाशी बघितलं वन्यजीव आणि वन्य प्राणी आहेत यांच्या संदर्भात आपली भूमिका काय असायला पाहिजे आणि काय नाही. ओके. सो हे सगळे कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीमध्ये. मग आपल्याला काय करायचं आहे, जसं मी तुम्हाला इथे सांगितलं होतं आणि इथेही सांगितलं होतं. जे तुम्ही न्यूज आर्टिकल तिकडे तुम्ही रीड करणार आहात, त्याचा जो संबंध असेल किंवा काहीतरी की त्याच्याशी थोडंसं काय म्हणू आपण अटॅचमेंट जी असेल, ती आपली आपण काय केली पाहिजे तिथे इथिक्स किंवा काहीतरी की GS4 संदर्भात तिकडे करून घेतली पाहिजे. मग एखादं आर्टिकल तुम्ही रीड केलं, त्याच्यामध्ये इथिक्स किंवा काहीतरी इकडे GS4च्या संदर्भात काही एलिमेंट्स आहेत का? किंवा घटक आहेत का? ते बघणं आणि त्याला काहीतरी तिकडे रिलेव्हंट करणं. हे आपण इकडे केलं पाहिजे. ओके. त्याच्याही सोबत सगळ्यात इम्पोर्टंट म्हणजे आपल्याला इथे भाग 2 मध्ये पेपरचा जो भाग 2 आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की केस स्टडीज आहेत. ओके. सो ह्या केस स्टडी ज्यावेळेला तुम्ही बघणार आहात किंवा त्याला तुम्ही तिकडे डील करणार आहात, त्याच्यामध्ये पण विद्यार्थी मित्रांनो अगेन आपल्याला पाहायला मिळतात की चालू घडामोडीवरती आधारित काहीतरी केस स्टडी खूप मोठ्या प्रमाणात विचारल्या जातात. ओके. मग एखादी न्यूज असेल, जसं आपल्याला पाहायला मिळतं की केरळमध्ये फ्लड आली होती आणि त्याच्यावरून काहीतरी की बरेचसे जे ऑफिशियल्स असतील, त्यांची जी भूमिका होती, ती पुढे स्पष्ट झाली गेली होती आणि त्याच्यावरून काहीतरी त्यांनी आपल्याला 2024च्या काहीतरी की UPSCच्या परीक्षेमध्ये आपल्याला तो प्रश्न विचारलेला आहे. ओके. सो इथं आपल्याला पाहायला मिळतं की चालू घडामोडी असतील आणि त्यांचा काहीतरी की नैतिकता किंवा काहीतरी काही तिकडे आपण म्हणू नैतिक मूल्य जे असतील किंवा इथिक्स जे आहे, याच्या संदर्भात काहीतरी आपल्याला कुठेतरी संबंध आहे, हे पाहायला मिळतं. याच्यासोबतच डे टू डे लाईफमध्ये असणाऱ्या काही गोष्टी असतील. मग फॉर एक्झाम्पल याच्या व्यतिरिक्त प्रशासन आलं. ओके. त्याच्या व्यतिरिक्त अजून मी तुम्हाला इथं सांगू शकतो, की न्यूज आणि मीडिया असतील, यांचा काय संबंध आहे? ओके. सोशल मीडियाचा काय संबंध आहे? त्याच्यानंतर डॉक्टर्स असतील, इंजिनिअर्स असतील, यांच्या जो काहीतरी की प्रोफेशन आहे, त्याच्यामध्ये नैतिकता आणि काहीतरी की नैतिक मूल्य जे आहेत, यांचा काही संबंध आहे, जो डे टू डे लाईफमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. हे पण आपल्याला विद्यार्थी मित्रांनो इथं पाहायला मिळतं चालू घडामोडीमध्येच. ओके. सो त्याच्यामुळे आपल्याला पाहायला मिळतं किंवा आपण इकडे म्हणू शकतो, की न्यूज आर्टिकल आणि काहीतरी की आपल्या ज्या हे जे आहेत, न्यूजपेपर जे आहेत ते रीड करताना आपण थोडंसं कॉन्शियस राहून याचा रिलेव्हन्स किंवा काहीतरी याचा जो संबंध आहे, तो पेपर 4शी थोडंसं इकडे अटॅच करणं आपण शिकलो पाहिजे किंवा एक जी स्किल आहे आर्टिक्युलेशन ज्याला म्हणतो आपण, ते आपण कुठेतरी डेव्हलप केली पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला नवीन-नवीन एक्झाम्पल मिळतील, नवीन-नवीन कन्सेप्ट आपल्याला तिकडे पाहायला मिळतील आणि त्याचा काहीतरी उपयोग आपण आपल्या इकडे पेपर 4मध्ये ज्यावेळेला तुम्ही उत्तर लिहिशीला, त्यावेळेला काहीतरी तुम्ही तिकडे करू शकशीला आणि ज्याच्यामुळे काय होईल किंवा याचा आपल्याला उपयोग काय होईल, तर जास्तीत जास्त काहीतरी की मार्क मिळवणं. ओके. सो अशा प्रकारे काहीतरी की आपल्याला किंवा आपण आता इथे हे 4 महत्त्वपूर्ण मुद्दे जे आहेत, जे GS4च्या संदर्भात किंवा सामान्य अध्ययन 4च्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतात, ते आपण इकडे डिस्कस केलेले आहेत. ओके. पुढे आपण बघूया आता अभ्यासक्रमाच्या संदर्भात. सामान्य अध्ययन 4चा जो काही इकडे अभ्यासक्रम इकडे दिला गेलेला आहे, त्याच्या संदर्भात. सो मगाशीच काहीतरी की मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे सांगितलं होतं. एम-पी-एस-सीने काय केलेलं आहे, UPSCच्याच धर्तीवरती आहे असा काहीतरी की अभ्यास जो आहे तो इकडे कॉपी पेस्ट करून आपल्यासाठी इथं दिलेला आहे. ओके. सो हा थोडासा काहीतरी की आपण एक-एक जे पॉइंट्स आहेत त्याच्यावरती थोडंसं डिस्कशन करून घेऊ आणि आपण बघून घेऊ की कशाप्रकारे इकडे अभ्यासक्रम काहीतरी की आपल्याला हा पाहायला मिळतो. ओके. पहिल्यांदा आहे ते विद्यार्थी मित्रांनो, नीतिशास्त्रे आणि मानवी संबंध. म्हणजेच इथिक्स
आणि काहीतरी की त्याचा ह्युमन रिलेव्हन्स. ओके. याच्यामध्ये नीतिशास्त्र जे आहे किंवा काहीतरी की नीतिशास्त्र जे आहेत आणि नैतिक मूल्य जे आहेत त्यांचं एक्झॅक्टली काहीतरी की सार काय आहे, काय नाही. ओके. पुढे निर्धारक आणि नीतिशास्त्राचा परिणाम कशावरती, तर मानवी कृतीवरतीच. त्याच्यासोबतच नीतिशास्त्राचे इतर परिणाम. आता एक्झॅक्टली जर आपण बघितलं तर ते अजून त्याच्यामध्ये खूप सारे शब्द आपल्याला पाहायला मिळतात. आपण थोडेसे जे महत्त्वपूर्ण शब्द आहेत त्याच्या संदर्भात थोडासा इकडे अभ्यास करणार आहोत. हा अभ्यासक्रम काहीतरी इकडे हाताळताना किंवा इथे याच्यावरती चर्चा करताना. ओके. पहिला इथे मुद्दा किंवा पहिला जो पॉइंट आहे तो किंवा काहीतरी की जो एलिमेंट आहे, जो अभ्यासक्रमामध्ये इकडे आपल्याला दिला गेलेला आहे तो म्हणजे काय आहे, नीतिशास्त्रे आणि त्यांचा मानवाशी असणारा काहीतरी की संबंध. ओके. म्हणजे थोडक्यात काय, सुरुवातीला जे आपण काहीतरी की महत्त्वपूर्ण असं एक्झाम्पल बघितलं होतं, की योग्यता आणि अयोग्यता याच्या संदर्भात काहीतरी की मानवी जीवनाशी असणारा संबंध हा इथे नीतिशास्त्रामध्ये काय केला जातो, अभ्यासला जातो. ओके. मग त्याच्या संदर्भात असणारा संपूर्ण सार म्हणजेच काय, की नीतिशास्त्र काय आहे आणि काय नाही, हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं, त्याच्या सारामध्ये. मग हे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? सो ही काहीतरी की अभ्यासाची अशी एक शाखा आहे, ती काय करत असते तिकडं, योग्य काय आहे आणि अयोग्य काय आहे हे अभ्यासत असते. ओके. इट इज द ब्रँच ऑफ स्टडी हू एक्झामाइन दी व्हॉट इज अ राइट अँड व्हॉट इज अ रॉंग. योग्य आणि अयोग्य काय आहे. ओके. व्हॉट इज अ राइट अँड रॉंग याच्या संदर्भात काय करत असते किंवा ही जी अभ्यासाची शाखा आहे ती काय करत असते, याचा अभ्यास करत असते. ओके. पुढे ज्यावेळेला इथं नीतिशास्त्र येतं किंवा काहीतरी नैतिकता येते, त्याचे निर्धारक कोण आहेत? ओके. त्याचे निर्धारक कोण आहेत? मग फॉर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं, एखादी गोष्ट असेल, कोणतीही घ्या, खोटं बोलायचं की नाही या संदर्भात काहीतरी की निर्धारक करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? मग इथं आपण पाहू शकतो, आपल्याला आपल्या घरातूनच लहानपणापासूनच काहीतरी एक बाळकडू पाजलं जातं, ते म्हणजे काहीतरी की खोटं बोलू नये. त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण तिकडे सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये जातो, तिथून पण काहीतरी की महत्त्वपूर्ण मूल्य जे असतात ते आपल्यामध्ये रुजवली जातात. मग काय असेल, जे मोठे असतील त्यांच्याशी काहीतरी की आदराने बोललं पाहिजे. त्यांच्या संदर्भात ज्यावेळेला काहीतरी की आपले संबंध येतील, तर ते थोडेसे कुठे ॲप्रोप्रिएट असे राहिले पाहिजेत. ओके. त्याच्यानंतर सामाजिक जे मूल्य असतील, त्यांचं काहीतरी आपण तिकडे पालन केलं पाहिजे. ओके. पुढे जाऊन धार्मिक काहीतरी की तत्त्व असतील, ती पण काय करत असतात, आपल्या नैतिक काहीतरी की मूल्यामध्ये किंवा नीतिशास्त्राची जी मूल्य असतात, ती तिथे काहीतरी की तिकडे ठरवताना महत्त्वपूर्ण अशी भूमिका बजावत असतात किंवा ते काय करत असतात, तिथे निर्धारण करत असतात. मग फॉर एक्झाम्पल असेल, इथे इंडियन सोसायटीमध्ये किंवा इंडियन रिलिजियस काहीतरी की थिंकिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की जे हे आहेत, ॲनिमल्स आहेत आणि त्यासोबतच काहीतरी की ट्री आहेत, यांची वर्शिप केली जात असते. ओके. आणि जी काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की रिलेव्हंट आहे, एन्शियंट पिरियडपासूनच आणि स्टिल टुडे. मग इथून आपल्याला पाहायला मिळतं, की ही जी तत्व आहेत, ही काहीतरी की आपल्याला आपल्या धर्माने इथे दिलेली आहेत. ओके. त्याच्यानंतर बुद्धिझम असेल आणि जैनिझम असेल, ज्याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं आहे, अहिंसा. म्हणजेच जे तत्व आहे अहिंसेचं, ते काहीतरी की त्या धर्माने तिथे दिलेलं आहे. याचा रिलेव्हन्स असेल किंवा काहीतरी की ह्याचं जे डिटरमिनंट्स असेल किंवा हा जे निर्धारक आहे, हे आपल्याला इथे धर्मामध्ये पाहायला मिळतं. ओके. त्याच्यानंतर आपले जे शिक्षक असतील, यांच्याकडून काहीतरी की काही मूल्य असतात, ते आपल्यामध्ये रुजवले जातात. सो हे सगळे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? नीतिशास्त्र आणि त्याचं काहीतरी की निर्धारक. पुढे आपल्याला पाहायला मिळतं नीतिशास्त्राचा परिणाम मानवी कृतीवरती. ओके. नीतिशास्त्राचा परिणाम मानवी कृतीवरती. मग हे काय आहे एक्झॅक्टली? मग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की एखादी कोणतीही अशी काय म्हणू आपण त्याला, परिस्थिती आपल्यासमोर उद्भवलेली आहे, की त्या परिस्थितीमध्ये एखादी वाईट गोष्ट आहे, ती आपण करायची की नाही? या संदर्भात काहीतरी आपल्याला इथे थोडंसं पाहायला मिळतं. ओके. मग काय आहे, जर ॲप्रोप्रिएट असं एक्झाम्पल तर जर त्या संदर्भात जर आपण बघितलं, तर तिथे आपण म्हणू शकतो, की आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि त्या संदर्भात किंवा त्या वेळेला आपण घरी खोटं बोलायचं की नाही. म्हणजेच काय, आपल्या फ्रेंड्ससोबत काहीतरी की आपल्याला बाहेर फिरायला पण जायचं आहे. मात्र त्याच वेळेला काहीतरी की घरी कुठेतरी खोटं बोलावं लागणार आहे. ओके. मग आपल्या काहीतरी की नैतिकतेचा किंवा नीतिशास्त्राचा जो परिणाम आहे, आपल्या मानवी कृतीवरती तो इथं पाहायला मिळतो.
मग काय, की जर नैतिकता किंवा काहीतरी नैतिक मूल्यांचा जर वापर केला, तर आपण इथे काय करू, आपल्या घरी खोटं बोलणार नाही. आणि त्याच वेळेला काहीतरी की आपले जे मित्र असतील, त्यांच्यासोबत आपण डिस्कशन करून काहीतरी त्यांना सांगू, की बाबा ही जी गोष्ट आहे ती माझ्यासाठी शक्य नाहीये. ओके. म्हणजेच काय झाला, नीतिशास्त्राचा तुमच्या काहीतरी की मानवी कृतीवरील परिणाम. ओके. पुढे प्रशासनिक जीवनावरतीचा काय परिणाम असणार आहे? सो अगेन तेच आलं, की तुमच्याकडे काहीतरी की ज्यावेळेला शक्ती येतात, अधिकार येतात, त्यावेळेला काहीतरी की त्याचा दुरुपयोग होऊ नये. मग हा दुरुपयोग केव्हा होणार नाही? ज्यावेळेला काहीतरी की तुम्ही इकडे नीतिशास्त्र जे आहे ते तुम्ही तिथे अवलंबणार आहात त्यावेळेला. मग फॉर एक्झाम्पल आपण इथे म्हणू शकतो, की इम्पार्शियलिटी म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, की कोणत्याही एका पक्षाचा काहीतरी इकडे बाजू न घेता मेरिटवरती तिथे राहणं किंवा मेरिटवरतीच काहीतरी की तुमचे जे डिसिजन असतील ते तिथे कसे राहिले पाहिजेत, आधारित राहिले पाहिजेत किंवा त्याच्यावरतीच कुठेतरी ते बेस पाहिजेत. ओके. म्हणजे काय झालं, नीतिशास्त्राचा काय केलेला आहे तुम्ही तुमच्या डेली लाईफमध्ये काहीतरी तिकडे उपयोग केलेला आहे आणि याच्यातून मग परिणाम काय होत आहेत, ते आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतात? नीतिशास्त्राचे परिणाम मानवी कृतीवरती. ओके. याच्याही पुढे नीतिशास्त्राचे परिणाम काहीतरी की वेगवेगळ्या ब्रँचेसमध्ये असतील. मग ते तुमचं वैयक्तिक जीवन असेल, प्रशासनिक जीवन असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असेल किंवा काहीतरी की राष्ट्रीय संबंध असेल. या सगळ्यांच्या बाबतीत काहीतरी आपल्याला थोडासा अभ्यास जो आहे किंवा काहीतरी की जे एलिमेंट्स आहेत, ते आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात. ओके. पुढे दुसरा पॉइंट किंवा इथे सिलेबसमध्ये दिला गेलेला किंवा मेन्शन केलेला दुसरा मुद्दा म्हणजे वृत्ती, मनोवृत्ती, त्याची रचना आणि कार्य. ओके. वृत्ती, मनोवृत्ती, त्याची रचना आणि त्याची काहीतरी की कार्य. इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो ॲटिट्यूड. ओके. ॲटिट्यूड. आता इथं तुम्ही तुमच्या काहीतरी की वैयक्तिक जीवनामध्ये आणि काहीतरी की डे टू डे लाईफमध्ये हा जो शब्द आहे तो काहीतरी की बऱ्याचदा वापरलेला असेल किंवा दररोजच्या जीवनामध्ये काहीतरी की आपण हा जो शब्द आहे, तो बऱ्याचदा काय करतो तिकडे आपण इकडे यूज करत असतो. ओके. ॲटिट्यूड. मग इथं मला सांगायला आवडेल, की आपण बऱ्याचदा तो शब्द यूज करतो, की ॲटिट्यूड दाखवू नको. ओके. म्हणजे आपले मित्र असतील किंवा काहीतरी की इतर कोणी असेल, त्यांच्या संदर्भात काय म्हणतो आपण, की ॲटिट्यूड दाखवू नको. आता ॲटिट्यूड ओके. आपली जी वृत्ती आहे आणि मनोवृत्ती आहे. म्हणजे काय असतं, की आपला जो बिहेवियर आहे, ओके किंवा आपली जी वृत्ती आहे ना, त्याला रेग्युलेट करणारा एक ऑलरेडी काहीतरी की प्री डिस्पोजिशन थिंकिंग एखादी इव्हेंट असेल किंवा एखादं काहीतरी की एक्झाम्पल असेल, ते आपल्या माइंडमध्ये सेट झालेलं असतं आणि त्याच्याच अकॉर्डिंग काय करत असतो आपण इकडे कार्य करत असतो. मग फॉर एक्झाम्पल असेल, एखादी पर्टिक्युलर काहीतरी की आपला ॲटिट्यूड आहे टुवर्ड दी पॉलिटिक्स ओके किंवा राजकारण. आता इथे आपल्या सर्वांच्याच काहीतरी की मनामध्ये राजकारणाशी संबंधित काहीतरी की एक ॲटिट्यूड किंवा जी वृत्ती जी आहे ना, तिथे तयार झालेली असते. आता याच्या पाठीमागे काहीतरी की खूप साऱ्या घटना ज्या असतात किंवा एलिमेंट जे असतात ते कारणीभूत असतात. ते आपण ज्यावेळेला इथे टॉपिकमध्ये जाऊ, त्यावेळेला काहीतरी की इन डिटेल बघणार आहोत. मग फॉर एक्झाम्पल असेल, आता तुम्ही काहीतरी की कोणत्याही एखाद्या पॉलिटिकल पार्टीच्या संदर्भात ज्या न्यूज ऐकता, त्याच्यातून काय होतं, एक कुठेतरी निगेटिव्ह अशी वृत्ती जी असते किंवा ॲटिट्यूड जो असतो, तो तिथे काय होत असतो, फॉर्म होत असतो, बनत असतो. मग आपल्याला माहिती आहे, राजकारणाचा संबंध घेतला किंवा त्याचा जो शब्द आहे, तो जर आपल्या पुढे आला, तर आपण काय म्हणत असतो, की भ्रष्टाचार. ओके. भ्रष्टाचार. राजकारण म्हणजेच काहीतरी की भ्रष्टाचार. आता एक्झॅक्टली जर तसं पाहायला गेलं, तर राजकारण जे आहे ते काहीतरी की खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण का? सामान्य माणसांच्या ज्या जीवन पद्धती असते आणि त्याचा जो विकास असतो, तो पूर्णपणे काहीतरी इकडे राजकारणावरती अवलंबून असतो. तुमच्या ज्या पॉलिसी असतात, त्या पण अगेन काहीतरी की राजकारणावरती तुमच्या अवलंबून असतात आणि पूर्ण देशाचा विकास जो असतो, तो पण काहीतरी याच्यावरती अवलंबून असतो. ओके. सो इथे निगेटिव्ह वृत्ती किंवा काय म्हणू आपण तिकडे नकारात्मक अशी काहीतरी मनोवृत्ती आपली तयार झालेली असते, या राजकारणाच्या संदर्भात. का? तर की डिफरंट असणाऱ्या न्यूज, एखादी उदाहरणं आपल्या जवळची, मग ते घरातले असतील किंवा काहीतरी की बाहेरचे असतील. ओके. वोट बँक, मग त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पैसे देऊन मिळवलेले काहीतरी की वोट्स असतील, धार्मिक राजकारण असेल आणि सो ऑन. या सर्व तत्वांमुळे, या सर्व उदाहरणांमुळे, या सर्व घटनांमुळे काय झालेली असते, आपली एक वृत्ती, मग ती काहीतरी की नकारात्मक असेल किंवा काहीतरी की सकारात्मक असते, इथे तयार झालेली असते. ओके. हे सगळं आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो? वृत्तीमध्ये किंवा मनोवृत्तीमध्ये. त्यालाच आपण काय म्हणतो इकडे ॲटिट्यूड. ओके.
मग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं याची रचना काय आहे, म्हणजेच काय की हे कशा प्रकारे तयार होतात. मग इथे आपल्याला एक पॉइंट पाहायला मिळतो किंवा एक काय म्हणू डायग्राम किंवा काहीतरी की फॉर्मेशनमध्ये किंवा त्याची जी रचना आहे त्या रचनेमध्ये काहीतरी की भूमिका निभावणारे थोडेसे 3 घटक इथे आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे कॅप, CAB. ओके. कॉग्निटिव्ह म्हणजे काहीतरी की अभ्यासातून किंवा काहीतरी की तुम्ही जे स्टडी करणार आहात, त्याच्यातून तुम्हाला मिळालेलं ज्ञान असेल. वेगवेगळ्या काहीतरी की तत्त्वाच्या संदर्भात किंवा घटकाच्या संदर्भात. मग राजकारण असेल, त्याच्या संदर्भात काहीतरी की आपण दररोज तिकडे काहीतरी की न्यूज आर्टिकल असतात ते रीड करत असतो. आणि याच्यामुळे काय होत असते, एक आपली मनोवृत्ती असेल किंवा वृत्ती जी असते राजकारणाच्या संदर्भात तिकडे बनत असते किंवा कुठेतरी फॉर्म होत असते. ओके. पुढे आहे अफेक्टिव्ह. अफेक्टिव्ह. ओके. म्हणजेच काय? परिणामकारक. परिणामकारक. म्हणजे काय? एखादी घटना असेल तुमच्या समोर झाली गेलेली आहे. मग ती पॉलिटिक्सच्या संदर्भातच घ्या. ओके. मग काय आहे? ज्यावेळेला काहीतरी की तुमच्या कॉन्स्टिट्यूशन सॉरी मतदारसंघामध्ये तिकडे कोणतेही काहीतरी की इलेक्शन असेल. ओके. निवडणूक असेल. त्या ठिकाणी काहीतरी की पैसे देऊन काहीतरी की बऱ्याचदा मतं मिळवली जातात. मग ही जी घटना आहे किंवा काहीतरी की हा जो परिणाम आहे तुमच्या मनावरती, याच्यामुळे काय होणार आहे? राजकारणाच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये कुठेतरी एक डाऊट असेल किंवा एक निगेटिव्ह काहीतरी की किंवा नकारात्मक काहीतरी की विचार जो असेल तो तिथं बनणार आहे आणि त्याच्याच अकॉर्डिंग काय होणार आहे? तुमची काहीतरी की जी कार्य असतील ते तिथं होणार आहेत. ओके. मग काय? की नेक्स्ट टाईम ज्यावेळेला काही तिकडे निवडणुका असतील किंवा काहीतरी की राजकीय कामं जे असतील त्याच्यामध्ये तुम्ही तिथे सहभाग घेणार नाहीत. कारण का? नकारात्मक मनोवृत्ती जी असते ती तुमच्या मनामध्ये तिकडे तयार झालेली असते. ओके. मग हे प्रत्येक स्तरावरती घ्या किंवा काहीतरी की प्रत्येक घटकावरती घ्या. तिथे काहीतरी की ती बनलेली असते किंवा काहीतरी की बनत असते. आणि फायनली पाहायला मिळतो आपल्याला बिहेवियरल. ओके. बिहेवियरल म्हणजेच काहीतरी की आपली वृत्ती. याच्या संदर्भात काय आहे, की डिफरंट काहीतरी की जे एलिमेंट्स असतील, मग तुम्हाला आलेले अनुभव असतील, ओके. त्याच्यानंतर काहीतरी की तुम्ही अभ्यासलेल्या काही गोष्टी असतील. याच्यामुळे काय होत असतं, तुमचा जो बिहेवियर असतो किंवा तुमची जी वृत्ती असते, तिकडे काहीतरी की बनत असते आणि त्याच्याच अकॉर्डिंग काहीतरी की तुमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, त्या काहीतरी तिकडे कुठेतरी घडत असतात. सो हे सगळं आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं? रचनामध्ये. आणि याच्यानंतर काहीतरी की ह्याची कार्य काय आहे? ओके. सो कार्याच्या संदर्भात म्हणजे काय? सगळ्यात महत्त्वपूर्ण आणि बोलायचा मुद्दा झाला अभ्यासाच्या संदर्भात, तर तो म्हणजे काय, की आपली ही जी वृत्ती आहे, ती कशाप्रकारे आपण चेंज करू शकतो. ओके. कशाप्रकारे चेंज करू शकतो किंवा ॲज अ ब्युरोक्रॅट किंवा ॲज अ नागरी सेवक किंवा ॲज अ सिव्हिल सर्व्हंट तुम्ही आहात आणि एखादा महत्त्वपूर्ण काहीतरी की प्लॅन असेल किंवा जी योजना असेल, त्याची काहीतरी तिकडे अंमलबजावणी करायची असेल, तर त्यावेळेला लोकांची जी वृत्ती आहे किंवा मनोवृत्ती आहे, ती कशाप्रकारे आपण तिकडे चेंज करू शकतो किंवा ती बदलण्यासाठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत आणि कोणते नाही, त्या संदर्भात काहीतरी की त्याचं आपण थोडंसं कार्य किंवा महत्त्व इथे आपण काय करत असतो, अभ्यासत असतो. एक्झाम्पल ओपन डिफेक्शन फ्री कंट्री. उघड्यावरती किंवा खुल्यावरती शौच करण्यास काहीतरी कुठेतरीची वृत्ती आहे मानवाची ती किंवा लोकांची ती थोडीशी काहीतरी की बदलणं. ओके. सो याच्यासाठी रिस्पॉन्सिबल गोष्ट कोणती आहे तर की अगेन तेच मनोवृत्ती. ही व्यक्ती जी आहे ती काहीतरी की पर्टिक्युलर जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा जे कार्य आहे ती का करत असते? तर मनोवृत्ती किंवा वृत्ती किंवा ॲटिट्यूड काहीतरी की बनलेला असतो. ओके. मग ही चेंज करताना किंवा ही ज्यावेळेला काहीतरी की बदलायची आहे, त्यावेळेला काहीतरी की थोडंसं आपण त्याच्यावरती कार्य करणं किंवा समजून घेणं ती आवश्यक असते. ओके. सो अशा प्रकारे काहीतरी की वृत्ती आणि मनोवृत्ती असेल आणि त्यांचं जे कार्य असेल, ते आपल्याला काहीतरी इकडे अभ्यासायचं आहे. ओके. पुढे तिसरा पॉइंट किंवा सिलेबसमधला तिसरा टॉपिक म्हणजे योग्यता आणि नागरी सेवेची मूलभूत मूल्य. मग याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अखंडता, याला आपण म्हणतो इंटिग्रिटी. इंटिग्रिटी. निष्पक्षता, इम्पार्शियलिटी, दया, कंपॅशन, ओके. टॉलरन्स असेल, सहिष्णुता आपण असं त्याला म्हणतो. सहिष्णुता, ओके. आणि सो ऑन इत्यादी. या सगळ्यांचा जो अभ्यास आहे तो काहीतरी की विद्यार्थी मित्रांनो थोडासा आपल्याला इकडे करायचा आहे. आता योग्यता म्हणजे काय तर की ॲप्टिट्यूड. ॲप्टिट्यूड. ओके.
याच्या अगोदरच्या ह्या पॉईंटमध्ये आपण डिस्कशन करत होतो ते म्हणजे काहीतरी की ॲटिट्यूड, आपली जी मनोवृत्ती आहे किंवा आपली जी वृत्ती आहे त्या संदर्भात. इथे आपल्याला काय बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, योग्यता किंवा त्यालाच आपण म्हणतो ॲप्टिट्यूड. आता ॲप्टिट्यूड म्हणजे काय, त्याची संकल्पना एक्झॅक्टली काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, ओके. त्याचा डे टू डे लाईफ असेल आणि काहीतरी की प्रशासन असेल, याच्याशी संदर्भात असणारा काहीतरी की संबंध असेल, ओके. त्याच्यानंतर काहीतरी की आपल्या वैयक्तिक जीवनाशी असणारा त्याचा संबंध असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये बघायच्या आहेत, ओके. तर त्या ॲप्टिट्यूड म्हणजे काय, तो बेसिकली काहीतरी की आपली एखादा टास्क असेल, ओके. जो डिफिकल्ट टास्क आहे, ती करण्याची काहीतरी की आपली जी ॲबिलिटी आहे किंवा आपली जी क्षमता आहे, त्यालाच काय म्हणतो आपण तिकडे ॲप्टिट्यूड किंवा योग्यता, ओके. दिस इज द ॲबिलिटी टू डू सर्टन टास्क विच इज अ नॉट एबल और नॉट पॉसिबल फॉर दी अदर्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीची काहीतरी की अशी योग्यता आहे, जी काही पर्टिक्युलर कार्य आहेत किंवा काहीतरी की एखादी ॲक्टिव्हिटी आहे, ती व्यक्ती तिकडे करू शकते. जीच काहीतरी की दुसऱ्या लोकांना तिथे शक्य नाहीये. हे आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो? योग्यतेमध्ये. आता प्रशासन आणि ॲप्टिट्यूड याचा काहीतरी की खूपच जवळचा संबंध आहे. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघू शकतो ऑब्जेक्टिव्हिटी. ओके, ऑब्जेक्टिव्हिटी. आता हा योग्यतेमध्येच काहीतरी की विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पॉइंट आहे, इथे पाहायला मिळतो. ओके, म्हणजे काय, की ज्यावेळेला तुम्ही तिकडे तुमचे डिसिजन घेणार आहात, ओके. तुम्ही ॲज अ सिव्हिल सर्व्हंट म्हणून तुमचे जे निर्णय घेणार आहात, त्या जे काही निर्णय असतील, इट शुड बी बेस्ड ऑन दी ऑब्जेक्टिव्हिटीज. म्हणजेच काय, फॅक्ट्स अँड फिगर. तुमच्याकडं अवेलेबल असणारा जो सगळा डेटा असेल, ओके. म्हणजेच काहीतरी की जी सगळी आकडेमोड असेल, याच्याच बेसिसवरती काय असायला पाहिजे, तुमचे जे निर्णय असतील ते अवलंबून असायला पाहिजेत, ओके. न की भावनिक स्तरावरती किंवा भावनिक आधारावरती. मग याच्यामध्ये बेस्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे काहीतरी की सॅम मॅनिकशॉ यांचं. ज्यावेळेला तिथे इंडिया आणि चायनाशी किंवा काय म्हणू आपण त्याला 1962चं जे तिकडे युद्ध होणार होतं, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं होतं, की आपण जर तिकडे युद्ध सुरू केलं तर तिथे आपण काय होऊ, हरून जाऊ. ओके. कारण का, की इंडिया जो होता तो तिकडे प्रिपेअरच नव्हता. आता हा जो डिसिजन सॅम मॅनिकशॉ यांनी घेतला होता, हा कशावरती बेस्ड होता, तर ऑब्जेक्टिव्हिटीवरती. म्हणजेच काहीतरी की ती एक ॲबिलिटी होती. युद्धामधली काहीतरी की जी कौशल्य होती, ती काहीतरी की त्यांनी कुठेतरी आत्मसात केली होती आणि युद्ध लढण्यासाठी आणि युद्ध जिंकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही हे असतील, काय म्हणू आपण त्याला एलिमेंट्स किंवा साधनं असतील, ती अपुरी होती आणि ह्या सगळ्यांचंच कुठेतरी त्यांना तिकडे स्पष्टपणे जाणीव होती किंवा माहिती होती आणि म्हणून त्यांनी काहीतरी की त्याच्या बेसिसवरती किंवा त्या आधारावरती डिसिजन घेतला आणि स्पष्टपणे सांगितलं. दिस इज कॉल्ड ऑब्जेक्टिव्हिटी. ओके. तुमचे जे निर्णय आहेत ते कशावरती असायला पाहिजेत? संख्येवरती किंवा कुठेतरी आकड्यावरती, न की भावनिक स्तरावरती. राइट? आता याच्याच पुढे आपल्याला पाहायला मिळतं, की नागरी सेवेची मूलभूत मूल्य. ओके. योग्यता झाली त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे याच्यामध्येच. याच काहीतरी की टॉपिकमध्ये तो म्हणजे नागरी सेवेची काहीतरी की मूलभूत मूल्य. ज्यावेळेला तिकडं ॲज अ सिव्हिल सर्व्हंट तिकडे वर्क करतात किंवा आपण ज्यावेळेला काहीतरी ॲज अ सिव्हिल सर्व्हंट म्हणून तिकडे वर्क करू, त्यावेळेला काही अशी महत्त्वपूर्ण मूल्य जी असतात ती काहीतरी की तिकडे इम्पोर्टंट अशी काहीतरी की किंवा महत्त्वपूर्ण अशी भूमिका तिकडे निभावत असतात. मग जसं आहे इकडे अखंडता. आता अखंडतेचा मीनिंग किंवा काहीतरी की व्याख्या आपल्याला कशाप्रकारे पाहायला मिळते, की तुमची जी सत्यता आहे, एकनिष्ठता जी आहे ना, ही कशाप्रकारे असायला पाहिजे? सातत्याने असायला पाहिजे तुमच्या कार्यामध्ये. ओके. इट शुड बी कंटिन्युअस इन युअर वर्क. जे तुम्ही डिसिजन घेताय, ते कसे असायला पाहिजेत? सत्यनिष्ठ असायला पाहिजेत. म्हणजेच काहीतरी की प्रॉपर्टी. अन्यायिक काहीतरी की गोष्टी असतील, त्या तिकडे काहीतरी की तुमच्या निर्णयामध्ये नसायला पाहिजेत. आणि ह्या सर्व कशा असायला पाहिजेत? तर की सातत्याने. म्हणजेच काहीतरी की अखंडता. ओके. पुढे निपक्षपातीपणा म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला? इम्पार्शियालिटी. निर्णय घेतावेळी आपण काय केलं पाहिजे? आपले जे निर्णय असतील ते काय म्हणू आपण त्याला? मेरिट्स किंवा जे फॅक्ट्स आणि फिगर आहेत याच्या बेसिसवरती कुठेतरी असायला पाहिजेत. हा अगेन काहीतरी की आपल्याला इन डिटेलमध्ये थोडासा बघायचा आहे. मग निपक्षपातीपणा तुमचा कशामध्ये असेल? तुमच्या प्रशासनामध्ये पॉलिटिकल ज्या काहीतरी गोष्टी असतील त्यालाच आपण काहीतरी म्हणतो राजकारणाशी संबंधित असेल.
आणि तुमच्या काहीतरी की इतर वैयक्तिक जीवनाशी संदर्भात असणाऱ्या सगळ्या गोष्टी. ओके. पुढे दया असेल. अगेन हा काहीतरी की इम्पोर्टंट वर्क होतो. आता नीतिशास्त्रामध्येच आपण तिकडे सुरुवातीच्या चॅप्टरमध्ये इथं आपण अभ्यासणार आहोत. ओके. नीतिशास्त्र आणि मानवी संबंध किंवा नैतिकता आणि काहीतरी की कायदे या दोघांच्या मधला काहीतरी की थोडासा एक डिफरन्स किंवा काहीतरी की संबंध काय असतो आणि काय नाही त्या संदर्भात. मग इथे आपल्याला पाहायला मिळतं. नागरी सेवेमध्ये हे मूल्य जे असतात त्यांचा अंतर्भाव का केला गेलेला आहे? सो याच्या पाठीमागे हे रिझन आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपण बघा लॉ जे आहेत ना त्यांचे काहीतरी की लिमिटेशन्स असतात. मग कसं? आपण पकडू की बाबा रात्रीचे काहीतरी की 11-12 वाजलेले आहेत. त्यावेळेला काहीतरी की सिग्नल तिकडे बंद झालेले असतात किंवा कुठेतरी ते ब्लिंक होत असतात आणि किंवा दुसरी गोष्ट आपण अशी घेऊ, की कोणीही रस्त्याला तिथे नाहीये आणि सिग्नल लागलेला आहे. सो अशा वेळेला आपण तिथून सिग्नल तोडायचा की नाही? किंवा आपल्याला कोणीही बघत नाही. सो अशा कंडिशनमध्ये आपण काय करायचं? तो सिग्नल तोडून तिथून निघून जायचं, की सिग्नलची तिथे ग्रीन होण्यापर्यंत काहीतरी की वाट बघायची. हे कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं? नीतिशास्त्रामध्ये. म्हणजे जिथे तुमचे कायदे असतात, जे स्टॉप होतात की किंवा जिथे ते संपतात, त्याच्यानंतर जो वर्क असतो किंवा त्याच्यानंतर जे कार्य असतं, ते कोणाचं सुरू होतं? नीतिशास्त्राचं किंवा नैतिक मूल्यांचं. ओके. मग त्याच्यामुळेच काय आहे, ही जी नैतिक मूल्य आहेत, ते काहीतरी इकडे नागरी सेवेमध्ये मूलभूत आहेत. ओके. किंवा अंगभूत आहेत किंवा काय आपण त्याला म्हणू फंडामेंटल आहेत. त्याच्यामुळे काय होतं, इथे नागरी सेवा जी आहे, ती कशाप्रकारे तिकडे प्रोव्हाईड केली जाते? न्यायिक तत्वावरती किंवा स्वरूपावरती. अदरवाईज काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे जे काही अधिकार दिलेले आहेत त्यांचा काही तिकडे गैरवापर होणार आहे, कुठेतरी दुरुपयोग होणार आहे आणि त्यांचा जो वापर आहे तो काहीतरी तिकडे वैयक्तिक काहीतरी की फायद्यासाठी केला जाणार आहे. आणि त्याच्यातूनच काय घडतं, तर भ्रष्टाचार आणि सामान्य लोकांचा किंवा सामान्य लोकांच्या याच्यातून टॅक्समधून जे काहीतरी की पैसे मिळवलेले असतात, ते पैसे इथे अधिकारी असतील किंवा काहीतरी की नंतर तिकडे राजकारणी असेल, ते त्यांच्या वैयक्तिक काहीतरी की उपभोगासाठी वापर करून घेतात. ओके. म्हणूनच काय असतं, इकडं नैतिक मूल्य जे असतात तिकडे महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात आणि त्यांचा काहीतरी इकडे रिलेव्हन्स आहे. ओके. पुढे चौथा मुद्दा इकडे आपल्याला पाहायला मिळतो, भावनिक बुद्धिमत्ता. ओके. भावनिक बुद्धिमत्ताच म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स, भावनिक बुद्धिमत्ता. ओके. याची काय आहे संकल्पना आणि याचा प्रशासनातील काहीतरी की उपयोग. थोडक्यात आणि काय म्हणू आपण त्याला एक वन लाईन मध्ये जर डिस्कस करायचं झालं किंवा बोलायचं झालं, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय असते? तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं, की आपली स्वतःच्या ज्या भावना आहेत, त्या काय करायचं आपण पहिल्यांदा समजून घ्यायच्या. ओके. त्याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे काहीतरी की समजून घेण्यानंतर काहीतरी की त्याच्यावरती कुठेतरी एक हे असेल, काय म्हणू आपण त्याला नियंत्रण असेल, तेही प्रस्थापित करायचं. ओके. याच्यापुढे इतरांच्या ज्या भावना आहेत त्या कुठेतरी समजून घेणं आणि त्यांनाही काहीतरी की कुठेतरी नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी की प्रयत्न करणं. याला काय म्हणतो आपण इकडे भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स. ओके. इट इज एबिलिटी टू अंडरस्टँड, रिकॉग्नाइज ॲज वेल ॲज द कंट्रोल others our own emotions as well as the understand, recognize and control others emotions. ओके. अशा प्रकारे काहीतरी की त्याची डेफिनेशन होते इथे. एक रफ डेफिनेशन आपल्याला इकडे पाहायला मिळते भावनिक बुद्धिमत्तेची. आता ही संकल्पना आहे अगेन काहीतरी की खूप इम्पॉर्टंट आणि काहीतरी की डीप आहे आणि याचा प्रशासनावरती असणारा संबंध किंवा त्याच्यातला काहीतरी की उपयोग हा आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये किंवा ह्या टॉपिकमध्ये काहीतरी की अभ्यासायचा आहे. मग फॉर एक्झाम्पल आहे. इथे आपण थोड्याच वेळापूर्वी बघितलं होतं, की तुम्ही ॲज अ डी-एम आहात किंवा काहीतरी की तुम्ही ॲज अ आय-पी-एस आहात, आय-ए-एस आहात, तहसीलदार आहात आणि तुमच्या जो काहीतरी की तिकडे अधिकार क्षेत्र जे आहे, तुमचं जे ज्युरिडिक्शन आहे, त्या एरियामध्ये काहीतरी की कोणताही एखादा इश्यू झाला गेलेला असेल. त्या कंडिशनमध्ये तुम्हाला तुमच्या स्वतःच्या भावना असतील, त्यात समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यावरती कंट्रोल पण प्रस्थापित करायचा आहे आणि तुमच्या समोर जे असणारे काहीतरी तिकडे नागरिक असतील, त्यांचे जे काही भावना असतील, त्या पण काहीतरी तिकडे समजून घ्यायचं असेल. ओके. मग असेल, तिथे काहीतरी की पूर आलेला आहे आणि पूर आल्यानंतर काय झालं गेलेलं आहे, सामान्य जी लोकं होती त्यांची काहीतरी की जे घरं असतील, ते तिथे वाहून गेलेले आहेत. सो अशा कंडिशनमध्ये काहीतरी की त्यांना कुठेतरी दिलासा देणं खूप महत्त्वपूर्ण असतं, ना की डायरेक्टली जाऊन काहीतरी की प्रशासनिक कार्य करणं. ओके.
यालाच काय म्हटलं जातं, भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स. सो अशा प्रकारे काय तर की खूप सारे जे प्रश्न आहेत, हे इथे आपल्याला पाहायला मिळतात, जे पी-वाय-क्यूमध्ये विचारलेले आहेत. ओके. आणि जे सातत्याने काहीतरी विचारले गेलेले आहेत. भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याचा काहीतरी प्रशासनातील उपयोग काय आहे आणि काय नाही या संदर्भात. ओके. अगेन कशाप्रकारे भावनिक बुद्धिमत्ता जी असते, ती प्रशासनामध्ये काहीतरी की जास्तीत जास्त त्याचा युटिलायझेशन काय करते किंवा त्याची एफिशियन्सी जी आहे, ती वाढवण्यासाठी मदत करते. अशा प्रकारचा जो क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो पण आपल्याला इथे ऑलरेडी विचारलेला आहे 2024च्या यू-पी-एस-सीच्या परीक्षेमध्ये, यू-पी-एस-सीच्या मुख्य परीक्षेमध्ये. ओके. याच्यानंतर 5वा जो पॉइंट आहे, तो म्हणजे विचारवंतांचा नीतिशास्त्रामधील योगदान. आता इथे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो पाहायला मिळतं, खूप सारी जी तत्व आहेत, मूल्य जे आहेत, ओके. त्याच्या संदर्भात काय त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी की काही थिअरी ज्या आहेत, राइट? त्या काहीतरी इकडे आपल्याला पाहायला मिळतं. आपले जे विचारवंत आहेत, त्यांनी इथे दिलेलं आहे. ओके. किंवा दिलेल्या आहेत. आणि त्यांचं जे काहीतरी की योगदान जे आहे, ते आपल्याला काहीतरी याच्यामध्ये इथं अभ्यासायचं आहे. मग फॉर एक्झाम्पल जर आपण इकडे बघितलं, सो गौतम बुद्ध असतील, त्याच्यानंतर काहीतरी की महावीर असतील. पुढे जाऊन म्हणजे मॉडर्न जो हे आहे, आपला काळ आहे, त्याला किंवा आधुनिक असा काळ म्हणतो आपण. त्या काळामध्ये काहीतरी की समोर आलेले काहीतरी की इतर विचारवंत असतील. गांधीजी असतील, आंबेडकर असतील, त्याच्यानंतर स्वामी विवेकानंद असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, ओके. आणि स्टिल रिसेंटपर्यंत काहीतरी की जे महत्त्वपूर्ण विचारवंत आहेत, यांनी जे दिलेले काहीतरी की त्यांची तत्व असतील किंवा जी मूल्य असतील किंवा त्यांचे काहीतरी की थेअरीज असतील, या सगळ्यांच्या संदर्भात काहीतरी की आपल्याला थोडासा इथे अभ्यास या आपल्या काहीतरी की 5व्या टॉपिकमध्ये काहीतरी की करायचा आहे. ओके. आता इथे ज्यावेळेला आपण पेपर बघू, पुढे जो आपला काहीतरी की नेक्स्ट स्लाईड जी आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे इथे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप जे असतं याच्यामध्ये विचारवंतांचे काहीतरी की सिद्धांत. ओके. विचारवंतांचे सिद्धांत. सो इथे आपल्याला पाहायला मिळतं, की हे जे सगळे विचारवंत आहेत, यांनी यांचे स्वतःचे जे सिद्धांत आहेत ना, ते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेले आहेत. आणि त्या सिद्धांताचा उपयोग आपल्या वैयक्तिक जीवनावरती, प्रशासनिक जीवनावरती, राष्ट्रीय जीवनावरती आणि काहीतरी आंतरराष्ट्रीय जीवनावरती कशाप्रकारे आहे किंवा या सगळ्यांच्यामध्ये जे संबंध आहेत, यांच्या काहीतरी की तत्वांचा, तो आपल्याला थोडासा इथं अभ्यासायचा आहे. ओके. आता बऱ्याचदा काहीतरी की इथे आपल्याला पाहायला मिळतं, की हा जो टॉपिक आहे किंवा हा जो काहीतरी की पॉइंट आहे, हा खूपच डिफिकल्ट आहे. कारण इथले जे क्वेश्चन्स येतात, पुढे आपण बघणारच आहोत पी-वाय-क्यूमध्ये, ते कोट बेस्ड येतात. ओके. मग एखादं वाक्य असेल, ते एका कोणत्यातरी विचारवंताने दिलेलं असेल, त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, की तुम्हाला याच्यातून काय समजलेलं आहे? ते तुमच्या वैयक्तिक जीवनावरतीशी आधारित आहे का? आणि त्याच्या संदर्भात काही जे हे असतील एक्झाम्पल असतील, त्याच्यासोबत काहीतरी की ते स्पष्ट करा. अशा प्रकारचे काहीतरी क्वेश्चन इकडे विचारले जातात. मग इथे एक एक्झाम्पल किंवा एक प्रश्न मी तुम्हाला इथं सांगू इच्छितो. तो म्हणजे काय? की 2024च्याच काहीतरी की मुख्य परीक्षेमध्ये, यू-पी-एस-सीच्या मुख्य परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला होता. ओके. मग तो काय आहे? मग इथं आपल्याला सांगितलं जातंय, की स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे, आपण जर आपल्या मनामध्ये कुठेतरी प्रेम भावना जर ठेवली आहे, तर आपल्याला इन रिटर्नमध्ये कुठेतरी प्रेम भावनाच मिळते. ओके. किंवा आपुलकीच मिळते. आणि तेच जर आपण आपल्या मनामध्ये कुठेतरी राग आणि काय की ते किंवा बदल्याची जर भावना ठेवली, तर आपल्याला कुठेतरी राग आणि बदल्याची भावनाच रिटर्नमध्ये मिळते. स्पष्ट करा. ओके. अशा प्रकारे काहीतरी की जे वाक्य होतं स्वामी विवेकानंदांचं, यांच्या संदर्भात आपल्याला इथे विचारलं गेलेलं आहे. ओके. अजून एक इथं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छितो. ते म्हणजे नेहरूंचं, पंडित नेहरू. ओके. इथे काय सांगितलं गेलं होतं, की पंडित नेहरूंच्या मते स्त्री जर शिकली, तर एखादं कुटुंब शिकतं, एक समाज शिकतो, एक राष्ट्र शिकतं आणि देश शिकतो. स्पष्ट करा. पंडित जवाहरलाल नेहरू. ओके. हा पण आय थिंक 2023च्या यू-पी-एस-सीच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. राइट? आता इथे यांच्या मते स्त्री शिक्षणाचं महत्त्व काय आहे? कशामध्ये? तुमच्या कौटुंबिक विकासामध्ये, तुमच्या सामाजिक विकासामध्ये, तुमच्या राष्ट्रीय विकासामध्ये आणि आंतरराष्ट्रीय विकासामध्ये. हे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे स्पष्ट करायचं आहे. अकॉर्डिंग टू द पंडित नेहरू. आलं लक्षात? सो
बघायला गेलं किंवा काहीतरी की जे सगळ्याच विद्यार्थ्यांच्या माइंडमध्ये किंवा मनामध्ये जो प्रश्न असतो, डिफिकल्टी लेव्हलच्या संदर्भात किंवा कुठेतरी कठीण किंवा काठिण्यता ह्या थेअरी किंवा जी मूल्य आहेत, जी विचारवंतांनी मांडलेली आहेत त्याच्या संदर्भात ते आपल्याला पाहायला मिळतात. पण मी तर तुम्हाला म्हणेन सगळ्यात सोपा आणि काहीतरी की ईझीएस्ट असणारे जे क्वेश्चन्स असतात ते म्हणजे काहीतरी की कोड बेसवरती असणारे क्वेश्चन किंवा ही जी वाक्य दिलेली असतात त्याच्यावरती आधारित असणारे प्रश्न किंवा आन्सर. ओके. कारण का इथे लिहिण्यासाठी आपल्याला काहीतरी की मटेरियल जे असतं ते एक्स्ट्रॅक्ट करावं लागतं. जे काहीतरी की ऑलरेडी आपण इथून सगळीकडून रीड करून ठेवलेलं असतं. त्याला फक्त काहीतरी की करंट जे रिलेव्हंट असेल आणि ऑलरेडी काहीतरी की एन्शियंट आणि मिडिव्हलमध्ये असणारे एक्झाम्पल असेल, त्याच्याशी कुठेतरी अटॅच करून आपल्याला ते तिथं लिहिणं आवश्यक असतं किंवा त्याप्रकारे काहीतरी की आपण तिथं लिहिलं पाहिजे. ज्याच्यामुळे तो जो क्वेश्चन असेल तो फुलफिल होईल आणि जास्तीत जास्त काहीतरी आपल्याला तिकडे मार्क मिळतील विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर 6वा जो पॉइंट आहे तो म्हणजे नागरी सेवा मूल्य व नीतिशास्त्र आणि नागरी प्रशासन. आता इथेच काहीतरी की आपण थोडंसं बघितलं होतं, तरी पण काहीतरी की पुन्हा इथे स्पष्टपणे यू-पी-एस-सीने त्यांच्या सिलेबसमध्ये आणि इव्हन आता एम-पी-एस-सीच्या सिलेबसमध्ये दिलं गेलेलं आहे किंवा इथं आपल्याला मेन्शन केलेलं आहे. ओके. नागरी सेवेमधील काहीतरी की महत्त्वपूर्ण असणारी मूल्य आणि त्याच्यासोबत काहीतरी की नीतिशास्त्र आणि पुढे नागरी प्रशासन आणि त्यांचा काहीतरी की असणारा संबंध. आता सॉरी. सॉरी. नागरी सेवा, मूल्य, नीतिशास्त्रे आणि काहीतरी की नागरी प्रशासन. इथे भावनिक बुद्धिमत्ता, विचारवंतांचे काहीतरी की नीतिशास्त्रामधील योगदान, ॲटिट्यूड या सगळ्यांच्या सोबतच काहीतरी की अगेन सगळ्यात जास्त आणि काय आपण त्याला म्हणू मोठ्या प्रमाणात जे प्रश्न विचारले जातात ते म्हणजे काहीतरी की ह्या टॉपिकमधून. आता हा आपल्याला इन डिटेलमध्ये काहीतरी स्टडी करायला लागणार आहे. ही जी नैतिक काय म्हणू आपण त्याला, नागरी सेवेची जी मूलभूत मूल्य असतात ना, त्यांचा प्रशासनिक सेवेशी किंवा प्रशासनामध्ये असणारा जे योगदान आहे, ते आपल्याला एका-एका वर्डमधून किंवा काहीतरी की एका-एका शब्दाशी काहीतरी की तिकडे संबंधित करून किंवा त्याच्याशी रिलेव्हंट ठेवून आपल्याला तिकडे अभ्यासायचा आहे. मग जसं की ते एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळेल, की बाबा निपक्षपातीपणा आहे, याचा सिग्निफिकन्स काय आहे? किंवा याचं जे महत्त्व आहे ते काय आहे? कशामध्ये? तर प्रशासनामध्ये किंवा नागरी प्रशासनामध्ये. ओके. त्याच्यानंतर त्याला असणारी आव्हानं, ओके. त्याला असणारे चॅलेंजेस, कोणत्या-कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस असतात आणि त्याच्यावरती काहीतरी की उपाययोजना. हे आपल्याला काहीतरी की डिस्कस करायचं आहे या चॅप्टरमध्ये किंवा काहीतरी ह्या टॉपिकमध्ये. अगेन दया, त्याला आपण म्हणतो कंपॅशन. तो कंपॅशन काय आहे? कंपॅशनचा किंवा दयेचा आपल्या काहीतरी की प्रशासनामध्ये असणारं महत्त्व काय आहे किंवा सिग्निफिकन्स काय आहे? त्याला असणारे चॅलेंजेस किंवा आव्हाने काय आहेत? आणि त्याच्यानंतर काहीतरी की त्याच्यावरती उपाययोजना किंवा ॲड्रेस करण्यासाठी काहीतरी की जे हे आहेत, तत्त्व जे आहेत, ते आपल्याला थोडीशी अभ्यासायचे आहेत. ओके. पुढे जसं आपण इकडे बघितलं होतं टॉलरन्स, तो पण काहीतरी की एक महत्त्वपूर्ण असा इथं मूल्य आहे. सहिष्णुता. तो सहिष्णुता काय आहे? त्याची काहीतरी की प्रशासनामधील महत्त्व, सिग्निफिकंट, त्याला असणारे चॅलेंजेस आणि त्याच्यावरती काहीतरी की उपाययोजना. या सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे अभ्यासायच्या आहेत. आपल्या ह्या 6व्या टॉपिकमध्ये. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला काहीतरी की जे सिलेबसमधले किंवा अभ्यासक्रमामधले महत्त्वपूर्ण जे पॉइंट आहेत, तिथं आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या एंटायर लेक्चर सीरीजमध्ये आपण काहीतरी की हे इन डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही इकडे बिनधास्त राहा. ठीक आहे. पुढे आपण विद्यार्थी मित्रांनो बघून घेऊया. आपला जो तिसरा पॉइंट जो होता तो म्हणजे काहीतरी की प्रश्नपत्रिकेचे स्वरूप. कशाप्रकारे असतं आणि काय नाही आणि त्याच्यासोबतच काहीतरी की थोडेसे पाठीमागील वर्षाचे प्रश्न आहेत पी-वाय-क्यू ते पण थोडेसे आपण काहीतरी इकडे डिस्कस करून घेऊ. ज्याच्यामुळे किंवा त्याच्यासोबत काहीतरी की आपलं हे जे लेक्चर आहे तिकडे संपून जाईल. आता इथे प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सुरुवातीलाच काहीतरी की आपण इकडे डिस्कस केलं होतं. टोटल 250 मार्काचा इथं आपला हा पेपर आहे. ओके. 250 मार्क्सचा. याच्यामध्ये यू-पी-एस-सीने काहीतरी की कॅटेगरायझेशन कसं केलेलं आहे किंवा विभागणी कशी केलेली आहे? 2 भागामध्ये. भाग 1 आणि भाग 2 मध्ये. भाग पहिला जो आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतं आपल्याला
साधारणतः काहीतरी इकडे 10 क्वेश्चन येतात. ओके. 10 क्वेश्चन्स ईच फॉर दी 10 मार्क इज इक्वल टू आपण इकडे केलं तर आपल्याला पाहायला मिळतं 100 मार्क जे आहेत आपल्या इकडे पार्ट 1 मध्ये कव्हर होतात. ओके. 100 मार्क जे ते विद्यार्थी मित्रांनो इकडे आपले कव्हर होणार आहेत. ओके. आणि रेस्ट जो पार्ट आहे तो आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे केस स्टडी किंवा काहीतरी की भाग 2. इथे आपल्याला साधारणतः एक 15 केस स्टडी दिले जातात. ईच असते ती काहीतरी की 50 मार्क्ससाठी इज इक्वल टू केली तर काहीतरी की 50 मार्क्स. असं आपल्याला थोडंसं काहीतरी की एक रफ प्रिपोर्शन इथं पाहायला मिळतं पेपरच्या संदर्भात. ओके. मार्क 15 क्वेश्चन टोटल किती 15 आहेत. ईच आहे तो काहीतरी की 15 मार्क्ससाठी अशा प्रकारे 150 मार्क्स काहीतरी याच्यामध्ये कव्हर होतात. आता इथे आपल्या लेक्चर सिरीजमध्ये आपण कोणता भाग अभ्यासणार आहोत. भाग 1 किंवा पार्ट 1. पार्ट 1. मात्र सगळ्यात महत्त्वपूर्ण मुद्दा म्हणजे जरी आता तुमच्या मनामध्ये कुठेतरी असा प्रश्न निर्माण झालेला असेल की हा जो सगळा पार्ट आहे तो आपण काहीतरी इकडे 100 मार्कासाठीच फक्त काहीतरी की अभ्यासणार आहोत. 10 क्वेश्चन जे आहेत. ओके. सो याचा अर्थ असा होतो का की इथला आउटपुट आणि इनपुट रेशो कमी आहे. तो असं काहीच नाही विद्यार्थी मित्रांनो. कारण का केस स्टडी जे आहेत दे आर दी एंटायरली डिपेंड ऑन दी पार्ट 1. ज्या वेळेला तुम्हाला बेसिक पार्ट जो आहे पेपरचा किंवा काहीतरी की अभ्यासाचा जो बेसिक पार्ट आहे हा इथे कव्हर होणार आहे. त्याच वेळेला काहीतरी की तुमच्या केस स्टडी असतील ते इकडे कव्हर होतील किंवा कुठेतरी त्या प्रॉपरली काहीतरी की त्या बनतील. अदरवाईज काय होणार आहे तुमच्याकडे स्ट्रक्चर असेल. ओके. मात्र तुमच्याकडे काहीतरी की फॉर्डर मटेरियल किंवा त्याला काय म्हणतो आपण काहीतरी की डेटा इथे नसणार आहे आणि त्याच्यामुळे काय होईल तुम्हाला इनफ असे काहीतरी की मार्क्स मिळणार नाहीत केस स्टडीमध्ये. ओके. कारण का केस स्टडीमध्ये हे जे 15 मार्क्स असतात ते मिळवण्यासाठी आपल्याकडे प्रॉपर डेफिनेशन्स ज्या काही संकल्पना असतील कन्सेप्ट असतील त्या प्रॉपर काहीतरी की तिकडे माहिती असणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर त्याचं प्रॉपर ॲप्लिकेशन किंवा काहीतरी त्याचा प्रॉपर उपयोग तिथं केलं जाणं आवश्यक असतं. आणि त्याच्याही नंतर काहीतरी की सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे काहीतरी की तुमचे जे हे आहेत एक्झाम्पल आहेत तेही येणं तिथं काहीतरी की आवश्यक असतं. आणि हे कधी होणार आहे ज्यावेळेला तुम्ही भाग 1 इकडे परफेक्ट करणार किंवा काहीतरी की हा कुठेतरी परफेक्टली करणार त्याच वेळेला. अदरवाईज काय होणार जसं मी तुम्हाला इकडे सांगितलं त्याप्रमाणे स्ट्रक्चर आहे मात्र इकडे फॉर्डर मटेरियल किंवा जो डेटा आहे तो तुमच्याकडे येणार नाही. ओके. म्हणून आपल्याला भाग 1 जो आहे किंवा पार्ट 1 जो आहे तो परफेक्ट करायचा आहे. हा का एकदा तुमचा परफेक्ट झाला की इकडे फक्त तुम्हाला एक स्ट्रक्चर किंवा काहीतरी की थोडीशी अंडरस्टँडिंग केस स्टडीची होणं इनफ असते. त्याच्यानंतर तुम्ही काहीतरी की केस स्टडी तिकडे प्रॉपरली लिहू शकशीला. आणि इथे ह्याच्यामध्येच आपण काय करणार आहोत जेवढे आपले चॅप्टर कंप्लीट होतील टॉपिक आपले कंप्लीट होतील तसं आपण काहीतरी की डेली आन्सर रायटिंग किंवा एक आन्सर थोडंसं काहीतरी की आपण इकडे बघणार आहोत. त्या चॅप्टरवरती किंवा त्या विषयावरती टॉपिकवरती विचारले गेलेले प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स. ओके. सो इथे भाग 1 जो आहे त्याच्या संदर्भात जर आपण थोडंसं बोलायचं झालं तर इथं आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. ते म्हणजे काय की कशा प्रकारचे प्रश्न इथे आपल्याला पाहायला मिळतात. ओके. कशा प्रकारचे प्रश्न आपल्याला इकडे पाहायला मिळतात. सो इथं जर आपण बघितलं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे पाहायला मिळतं ते म्हणजे व्याख्या. ओके. व्याख्यांच्या वरती आधारित असणारे काहीतरी की प्रश्न. व्याख्यांच्या वरती आधारित असणारे प्रश्न. पहिला आपल्याला इथे काहीतरी की टाईप किंवा काहीतरी की क्वेश्चन्स इकडे आपल्याला पाहायला मिळतात. 10 क्वेश्चन्स 10 मार्क ईच टोटल 100 मार्क्स. ओके. पहिला आहे व्याख्या किंवा काहीतरी की त्याला आपण म्हणू डेफिनेशन बेस्ड क्वेश्चन. सगळ्यात इझी आणि काय म्हणू आपण त्याला सगळ्यात जास्त मार्क्स मिळवून देणारे क्वेश्चन म्हणजे कोणते असतात हे व्याख्येच्या वरती आधारित असणारे. मग इथं जसं काहीतरी की मी तुम्हाला सांगितलं होतं सॉरी इथं सांगायला मला आवडेल ते म्हणजे काहीतरी की एक UPSCने तिथे सिंपल असा क्वेश्चन विचारला होता की आनंद म्हणजे तुमच्या मते काय आहे. व्हॉट इज द मीन डू यू अंडरस्टँड अबाउट दी हॅपीनेस. ओके. आनंद हा तुमच्या मते काय आहे. आता इथे आपल्याला काहीतरी की लिहायचं होतं
इमोशन्स. ओके, इमोशन्स. कारण का हॅपीनेस किंवा आनंद हा काय आहे, आपल्या ज्या भावना आहेत त्याचाच काहीतरी एक प्रकार आहे. ओके. डिफरंट डिफरंट आपल्या भावना असतात. मग काहीतरी की आनंद म्हणजे काय झालं, एक पॉझिटिव्ह असं काहीतरी की आपला इमोशन आहे किंवा काहीतरी की तो आपली भावना आहे. अँगर म्हणू आपण त्याला, चिडलेलो आहोत आपण. तो काय एक प्रकारे अगेन काहीतरी की आपली भावना आहे. कुठेतरी शांत बसणं, ती पण काहीतरी की आपली एक प्रकारे भावना आहे. अशा प्रकारे काहीतरी की त्या व्याख्यांच्या आधारावरती काहीतरी की आपल्याला प्रश्न विचारले जातात. अजून पुढं तुम्हाला सांगायचं झालं तर म्हणजे काय, इमोशनल इंटेलिजन्स. इमोशनल इंटेलिजन्स, की तुमच्या मते भावनिक बुद्धिमत्ता काय आहे? व्हॉट डू यू मीन अंडरस्टँड अबाउट दी इमोशनल इंटेलिजन्स? ओके. तुमच्या मते भावनिक बुद्धिमत्ता काय आहे? आणि याचा प्रशासनावरती कशाप्रकारे काहीतरी की परिणाम होतो किंवा कुठेतरी प्रशासनामध्ये जास्तीत जास्त काहीतरी की आपल्याला एफिशियन्सी वाढवण्यामध्ये मदत होते. हे स्पष्ट करा. आपल्याला आता हे काय सांगितलेलं आहे, पहिल्यांदा काय लिहायची आपण त्याची डेफिनिशन आणि पुढे त्याच्यासोबतच काहीतरी की त्याचा प्रशासनामधील काहीतरी की असणारा संबंध. कशासाठी? प्रशासनाची जी एफिशियन्सी आहे, त्याची जी कार्यक्षमता आहे ती वाढवण्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स कशाप्रकारे मदत करतो, हे आपल्याला इकडे स्पष्ट करायचं आहे. याच्यामध्ये एक्झाम्पल देऊन. ओके. हे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, अगेन डेफिनेशन्स. अजून जर पुढे बघायचं झालं, ॲटिट्यूड काय आहे ॲटिट्यूड आणि ॲटिट्यूडचा प्रशासनामध्ये असणारा काहीतरी की संबंध काय आहे? ओके. सो अशा बरेचसेच काहीतरी की क्वेश्चन्स आपल्याला इकडे पाहायला मिळतात, जे ऑलरेडी काहीतरी की तिकडे विचारलेले आहेत. कशाच्या आधारावरती? तर ते व्याख्यांच्या आधारावरती. ओके. पुढे दुसरा पार्ट म्हणजे काहीतरी की संकल्पना किंवा दुसऱ्या प्रकारचे जे क्वेश्चन विचारले जातात ते म्हणजे काहीतरी की संकल्पनेच्या आधारावरती. मग याच्यामध्ये अगेन विद्यार्थी मित्रांनो काय येईल, की कोणतीही एखादी संकल्पना असेल. मग फॉर एक्झाम्पल आपण इकडे म्हणू नैतिकता किंवा त्याला आपण म्हणू नीतिशास्त्र. हे एक्झॅक्टली काय आहे? याच्या संदर्भात आपल्याला कुठेतरी जी कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना जी आहे ती विचारली जाते आणि ती स्पष्ट करा. असं काहीतरी की थोडक्यात तिकडं सांगितलं जातं. आता अगेन तेच ज्या संकल्पना आहेत, त्या आपल्याला काहीतरी की थोड्याशा स्पष्टपणे आणि इन डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं असतं. अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स असतात त्यांना तिथे डील करताना. ओके. इथे ज्यावेळेला लेक्चर सीरीज आपण घेऊ, एका-एका ह्याच्या ज्या संकल्पना आहेत, त्या आपण काहीतरी की इन डिटेलमध्ये बघणार आहोत. जसं मी तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं होतं, त्याप्रकारे. टॉलरन्स, टॉलरन्स म्हणजे काय आहे? सहिष्णुता. एक्झॅक्टली काय आहे? त्याचं महत्त्व काय आहे? वेगवेगळ्या काहीतरी की स्तरावरती. मग फॉर एक्झाम्पल वैयक्तिक स्तर असेल, सामाजिक स्तर असेल, आंतरराष्ट्रीय स्तर असेल आणि राष्ट्रीय स्तर असेल आणि त्यासोबतच काहीतरी की प्रशासनामधील काहीतरी की त्याचं महत्त्व. त्याच्यापुढे त्याला असणारे चॅलेंजेस, ओके. त्याला असणारे आव्हानं ते आपल्याला बघायचे आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी की उपाययोजना. सो अशा सगळ्या काहीतरी की खूप साऱ्या संकल्पना ज्या आहेत, त्या आपल्याला इकडे पाहायला मिळतात. त्याच्यावरती आधारित काहीतरी इकडे प्रश्न आपल्याला विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर तिसरा, विचारवंतांचे काहीतरी की सिद्धांत. आता बरेचसेच काहीतरी की डिफरंट डिफरंट जे सिद्धांत आहेत, तिथं आपले जे एन्शियंट काळातील काहीतरी की विचारवंत असतील, मिडव्हिल हिस्ट्रीमधले किंवा मिडव्हिल काळामधले विचारवंत असतील आणि काहीतरी की मॉडर्न, आधुनिक भारतामधले काहीतरी की विचारवंत असतील. त्यांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत, त्यांचा प्रशासन असेल, वैयक्तिक जीवन असेल, आंतरराष्ट्रीय संबंध असेल, ओके, याच्यामध्ये असणारा रिलेव्हन्स हा आपल्याला काहीतरी की याच्यामध्ये पाहायला मिळतो किंवा त्या आधारावरती काहीतरी की आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग फॉर एक्झाम्पल इथे एक प्रश्न विचारला गेला होता, की गौतम बुद्धांनी सांगितलेली जी काही तत्व असतील, मग त्याला म्हणतो आपण काहीतरी की अष्टांग मार्ग. यांचा सध्याच्या जीवनामध्ये किंवा आत्ताचा जो काहीतरी की चालू काळ आहे, याच्यामध्ये रिलेव्हन्स आहे का? असा काहीतरी की प्रश्न विचारला गेला होता. आता इथे गौतम बुद्धांचा काहीतरी की सिद्धांत आहे, तो म्हणजे अष्टांग मार्ग आणि याचा इथे चालू जीवनाशी काहीतरी की काही संबंध आहे का? असा प्रश्न तिथे विचारला गेलेला होता. पुढे अजून एक एक्झाम्पल सांगायचं झालं, तर गांधीजींची ट्रस्टीशिप थिअरी किंवा सिद्धांत. याच्यामध्ये एक्झॅक्टली काय सांगितलं होतं गांधीजींनी, की
एखादी श्रीमंत व्यक्ती आहे, तिच्याकडे असणारी जी काही सगळी साधन संपत्ती आहे, ती ॲक्चुअली कोणाची आहे, तर निसर्गाचीच आहे आणि सगळ्या कॉमन पीपलचीच आहे. सर्वसामान्य लोकांचीच आहे. ती श्रीमंत व्यक्ती जी आहे, ती फक्त कोण आहे तिकडे ॲज अ ट्रस्टी आहे त्या सगळ्या प्रॉपर्टीची. ओके. अल्टिमेटली याचा काय मीनिंग झाला, की सरतेशेवटी तुम्हाला ही सगळी जी संपत्ती आहे, ही तुम्हाला कॉमन पीपलमध्ये किंवा सामान्य व्यक्तींनाच द्यायची आहे. असं हे ट्रस्टीशिप थेअरीमध्ये किंवा सिद्धांतामध्ये सांगितलेलं होतं. आणि ज्याला आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात मोठ्या प्रमाणात जी अडॉप्ट केली होती, त्याच्यामध्ये बिगेस्ट आणि मोस्ट पॉप्युलर एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. ते म्हणजे काहीतरी की सर रतन टाटा यांचं किंवा एंटायर टाटा फॅमिली असेल त्यांचं. त्याच्यासोबतच काहीतरी की बिर्ला फॅमिली असेल, तेही आपल्याला काहीतरी की पाहायला मिळतं. ज्यांनी काय केलं होतं, ट्रस्टीशिप थेअरी जी होती, ती तिथे मोठ्या प्रमाणात काहीतरी की अडॉप्ट केलेली होती. ओके. सो अशा प्रकारे काहीतरी की खूप साऱ्या सिद्धांत जे आहेत, जे इथं विचारवंतांनी मांडलेले आहेत, ते आपल्याला काहीतरी की थोडेसे इकडे अभ्यासायचे आहेत किंवा बघायचे आहेत किंवा त्याच्या आधारावरती काहीतरी की आपल्याला प्रश्न विचारले जातात. ओके. याच्यानंतर 4th पॉइंट किंवा 4थ्या प्रकारचे क्वेश्चन जे भाग 1 मध्ये विचारले जातात, ते म्हणजे चालू घडामोडी व त्यावर नीतिशास्त्राचा असणारा परिणाम काय आहे आणि काय नाही. ओके. हेही आपण थोडंसं काहीतरी एखादं एक्झाम्पल किंवा PYQ आहे, त्याच्यासोबत काहीतरी आपण थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करू. म्हणजे जसं थोड्याच वेळापूर्वी मी काहीतरी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, जो आपण कशामध्ये बघितला होता? आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये. मग इथं आपण बघू, की जे विकसित देश आहेत, विकसित देश आहेत, यांचा इथे रिलेव्हन्स काय आहे? कशा संदर्भात? तर नीतिशास्त्राच्या संदर्भात आणि त्याच्यासोबतच काहीतरी की जे विकसनशील आणि अविकसित देश आहेत. अविकसित देश आहेत. यांच्या संदर्भात जे विकसित देश आहेत, त्यांची जी मूल्य असतील सॉरी त्यांच्या ज्या योजना असतील किंवा त्यांचे जे काहीतरी की तिकडे संबंध असतील, रिलेशनशिप असेल, त्याच्यामध्ये नैतिकता किंवा काहीतरी इकडे नीतिशास्त्र आहे की नाही, हे आपल्याला थोडंसं बघायला मिळतं आणि ते असेल, तर ते कोणत्या प्रकारे असायला पाहिजे आणि कसं असायला पाहिजे. याच्या आधारावरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इकडे क्वेश्चन्स पाहायला मिळतात. मग 2025च्याच 2024च्याच काहीतरी इकडे मुख्य परीक्षेमध्ये UPSCने प्रश्न विचारला होता, की विकसित देश जे आहेत, यांचा आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये नैतिकता आहे की नाही आणि ते आहे तर ते कोणत्या प्रकारे असायला पाहिजे, हे तर स्पष्ट करा. मग आपल्याला इथं लिहिणं आवश्यक होतं, की आंतरराष्ट्रीय संबंध ज्यावेळेला तिकडे प्रस्थापित केले जातात, त्याच्यामध्ये विकसित देश आहेत, त्यांच्याकडे काहीतरी की साधन संपत्ती असते, ती खूप मोठ्या प्रमाणात असते. मग ते आपण म्हणू तिकडे लष्करीदृष्ट्या असेल किंवा मग काहीतरी की तुमची आर्थिकदृष्ट्या असेल. आता यांचा वापर कसा केला जातो? यांच्या पिळवणुकीसाठी. मग हेच आपल्याला थोडंसं इथं स्पष्ट करणं किंवा मांडणं आवश्यक होतं. त्याच्यासोबतच हे जे आंतरराष्ट्रीय देश आहेत सॉरी सॉरी फॉरगिव्ह मी फॉर दॅट. विकसित देश जे आहेत, यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरती असणारे जे काहीतरी की तिकडे इम्पोर्टंट ऑर्गनायझेशन्स असतील, WTO असेल, IMF असेल, वर्ल्ड बँक असेल, यांच्यावरती काहीतरी की हे विकसित देश आहेत, यांचा खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की डॉमिनन्स किंवा कुठेतरी काय म्हणू आपण प्रभाव पाहायला मिळतो. आणि या ज्या ऑर्गनायझेशन ज्या आहेत, त्यांचं काहीतरी की जे तिकडे योजना असतात, त्या साधारणतः आपल्याला पाहायला मिळतात, या विकसित देशाच्याच काहीतरी की तत्वावरती आधारित असतात. आणि अगेन काहीतरी की पिळवणूक. या देशांची काहीतरी की पिळवणूक आपल्याला इकडे पाहायला मिळते. सो हे चालू घडामोडी, त्यावर काहीतरी की नीतिशास्त्राचा परिणाम, याच्यावरती आधारित क्वेश्चन्स काहीतरी की आपल्याला इथे पाहायला मिळतात, जे आता काहीतरी आपण 2 एक्झाम्पल इकडे महत्त्वपूर्ण बघितलेले होते त्यावरती. ओके. अजून 2023-24 मध्ये जो प्रश्न विचारला गेला होता, तो म्हणजे पर्यावरण बदल. पर्यावरण बदल. यामध्ये विकसित देश जे आहेत, यांचा काहीतरी असणारा संबंध किंवा काहीतरी की यांची असणारी भूमिका, याच्यावरती आधारित काहीतरी प्रश्न आपल्याला इकडे विचारला गेलेला होता. मग अगेन तेच आहे. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, की देश आर्थिकदृष्ट्या इकडे खूप सक्षम आहेत. खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की आर्थिक साधन संपत्ती यांच्याकडे आहे. सो या आर्थिक साधन संपत्तीचा उपयोग कशासाठी केला पाहिजे? पर्यावरण बदल आहे त्याला रोखण्यासाठी. मात्र रिसेंटली आपण बघतो, स्पेशली USA इथे काहीतरी केलेलं आहे. डोनाल्ड ट्रम्प जे आहेत, त्यांनी काय केलं होतं, क्लायमेट
चेंज परिषद जे आहे IPCC त्याच्यामधून काय केलं गेलं होतं, पॅरिस क्लायमेट परिषद जी होती त्याच्यामधून त्यांनी तिथे माघार घेतला होता. ओके. डिक्लेअर केलं होतं त्यांनी आणि त्याच्याही सोबत काहीतरी की जे पर्यावरण बदलासंदर्भात इथे जो फंड किंवा काय म्हणू आपण त्याला, एक जे निधी प्रस्थापित केला होता, त्याच्यामधून पण काहीतरी की त्यांनी कुठेतरी माघार घेतली होती. मग याच्यामध्ये नैतिकता किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून नैतिक जबाबदारी कुठे आहे का? या संदर्भात काहीतरी की आपल्याला इकडे प्रश्न हा विचारला गेलेला होता आणि तेच काहीतरी की आपल्याला तिथं मांडणं आवश्यक होतं किंवा कुठेतरी स्पष्ट करणं आवश्यक होतं. ओके. सो अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात, की चालू घडामोडी ज्या काही असतील आणि तिथे किंवा त्याच्यावरती काहीतरी नीतिशास्त्राचा परिणाम काय आहे आणि काय नाही, त्या आधारावरती किंवा त्या तत्त्वावरती काहीतरी की प्रश्न जे असतात ते आपल्याला इकडे विचारले जातात. ओके. सो हे झालं काहीतरी की भाग 1 च्या किंवा भाग पार्ट 1 च्या संदर्भात. आता इथे केस स्टडीच्या संदर्भात जर आपण इकडे बघितलं, तर आपल्याला पाहायला मिळतात. आता इथे जेवढ्या काही व्याख्या असतील, संकल्पना असतील, विचारवंतांचे सिद्धांत असतील आणि चालू घडामोडी आणि नीतिशास्त्राचा काहीतरी त्यावरील परिणाम असेल. या सगळ्यांचाच उपयोग आपल्याला विद्यार्थी मित्रांनो कशामध्ये करायचा आहे? केस स्टडी लिहिताना. ओके. तेव्हाच काय होणार आहे? आपले जे केस स्टडी आहे ते पूर्णपणे तिथे फुलफिल होईल. मॅक्सिमम काहीतरी की तुम्हाला तिकडे मार्क्स मिळतील आणि फायनल मेरिटमध्ये किंवा काहीतरी की फायनल लिस्टमध्ये तुमचा जो रँक असेल तो पण काहीतरी तिकडे प्रॉपरली तिकडे सिक्युअर होईल. ओके. सो याच्यासाठी हा जो भाग आहे तो परफेक्टली असणं खूपच आवश्यक आहे. ओके. याच्यासोबतच थोडंसं आपण आता इथे हे पाहूया, की प्रश्नांचं जे स्वरूप आहे आणि त्याला डील करताना किंवा त्याच्याशी संदर्भात आन्सर लिहिताना आन्सर कोणत्या प्रकारे काहीतरी आपण इकडे लिहिले पाहिजेत. ज्याच्यामुळे काय होईल, मॅक्सिमम मार्क्स आपल्या इकडे युटिलाइज होतील. ओके. आणि हे प्रत्येक काहीतरी की GSच्या संदर्भात रिलेव्हंट आहे किंवा संबंधित आहे, असं मी तुम्हाला सांगेन. ओके. मग इथेच घ्या. आता इथले जे 10 मार्कचे क्वेश्चन्स असतात, याच्या संदर्भात आपला जो अप्रोच आहे तो कशा प्रकारे पाहिजे किंवा कसा असायला पाहिजे आणि त्याच्यासोबतच 15 मार्क्स म्हणजे 15 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात त्याच्या संदर्भात काहीतरी की आपला अप्रोच काहीतरी की कशा प्रकारे असायला पाहिजे आणि कशा प्रकारे नाही, हे थोडंसं काहीतरी की आपण अभ्यासून घेऊ. पुढे आपण इन डिटेलमध्ये बघू. ज्यावेळेला आन्सर रायटिंग आपण करू डेली बेसिसवरती, त्यावेळेला काहीतरी की आपण थोडंसं ते अभ्यासणार आहोतच. ओके. इथे मी काहीतरी की थोडंसं तुम्हाला एक रफ आयडिया काहीतरी की याच्या संदर्भात सांगून देतो, जी काहीतरी की सगळीकडेच अप्लाय आहे. ऑप्शनल असेल आणि त्याच्यासोबतच काहीतरी की GSच्या संदर्भात. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आता इथे जे प्रश्न विचारले जातात ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं होतं 10 मार्कसाठी काहीतरी की 10 क्वेश्चन विचारले जातात. तर ज्यावेळेला तुम्ही इथे 10 मार्काचा क्वेश्चन डील करशील किंवा त्याच्या संदर्भात आन्सर किंवा उत्तर लिहिशील, त्यावेळेला एक्झॅक्टली एक अप्रोच किंवा एक परफेक्ट वे, अप्रोप्रिएट वे तो आन्सर लिहिताना किंवा ते उत्तर लिहिताना काय असायला पाहिजे आणि काय नाही, हे थोडंसं आपल्याला इथे बघायचं आहे. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन. ओके. 10 मार्क्सचं ज्यावेळेला आपण इकडे आन्सर लिहितो किंवा 10 मार्काचं ज्यावेळेला उत्तर लिहितो आपण, त्यावेळेला इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो, की इंट्रोडक्शन जे असेल ना, ते साधारणतः 1 ते 2 वाक्यामध्येच असावे. ओके. 1 ते 2 वाक्यामध्येच काहीतरी की ते असावे. 1 ते 2 सेंटेन्समध्येच काहीतरी की इथलं जे इंट्रोडक्शन आहे, ते काहीतरी इकडे आपलं असणं आवश्यक आहे. कारण का? तुम्ही कितीही आणि कशाही प्रकारे इकडे जर स्पष्ट केलं इंट्रोडक्शनमध्ये, तर तुम्हाला जास्तीत जास्त 1.5 मार्क इकडे दिले जाणार आहेत. ओके. तुमचे जे मार्क्स आहेत इथे, हे तुम्हाला काहीतरी की 1.5 किंवा त्याच्याही आतच दिले जाणार आहेत. तुम्ही कितीही परफेक्ट लिहा किंवा कसंही लिहा, याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स इकडे दिले जाणार नाहीत. ओके. त्याच्यामुळे हे 1 ते काहीतरी की 2 वाक्याचंच असणं आवश्यक असतं. ओके. हा झाला मार्क्सचा पॉइंट. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुम्ही इथं जेवढे शब्द जास्त ॲड करशील किंवा 2 ते 3 वाक्यामध्ये लिहिशील, त्याचा परिणाम कशावरती होणार आहे? तुमच्या मेन बॉडीवरती. मेन बॉडीवरती. ओके. कारण इथून जे तुमचं एक्झॅक्टली उत्तर जे असतं ते स्टार्ट होतं आणि इथेच जास्त लिहिणं किंवा काहीतरी की तुमचे रिलेव्हंट पॉइंट येणं गरजेचं असतात. जे काय करत असतात, तुमच्या ह्या 10 मार्क्समध्ये काहीतरी की कुठेतरी योगदान देत असतात किंवा जास्तीत जास्त मार्क मिळवण्यामध्ये तुम्हाला मदत करत असतात. ओके. मग
इथे जर जास्त शब्द आले तर तुम्हाला इथे शब्द कमी येणार आणि त्याच्यामुळे काय होणार, तुम्हाला तुमचं जे स्पष्टीकरण इकडे द्यायचं आहे ते इथं होणार नाही प्रॉपरली आणि अगेन अल्टिमेटली काय होणार, तुम्हाला मार्क्स कमी मिळणार. ओके. त्याच्यामुळे 1 ते 2 वाक्यातच उत्तर लिहिणं किंवा डेफिनिशन किंवा व्हॉटएव्हर जे काहीतरी इंट्रोडक्शन असतं ते इथं काहीतरी रॅपअप करणं आवश्यक असतं किंवा महत्त्वपूर्ण असतं. ओके. पुढे मेन बॉडीमध्ये येऊया आपण आता. आता मेन बॉडी लिहिताना आपल्याला इथं एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वपूर्ण आहे. ती म्हणजे काय, की डायमेन्शन्स. बऱ्याचदा आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काहीतरी इकडं संभ्रम असतो किंवा क्वेश्चन असतो, की एक्झॅक्टली जी मेन बॉडी आहे ती कोणत्या प्रकारे इकडे आपण लिहिली पाहिजे किंवा कोणत्या प्रकारे नाही. ओके. आता इथं बेस्ड ऑन दी टॉपर्स, UPSCचे टॉपर्स असतील किंवा काहीतरी इतर स्टेट पीसीएस असतील, त्यांचे जे टॉपर्स आहेत ना, त्यांचे आन्सर्स असतील आणि त्यांच्या काहीतरी एक्सपिरियन्सवरून आपल्याला इकडे पाहायला मिळतं, की बुलेट फॉर्ममध्ये आन्सर लिहिणे इकडं आवश्यक आहे. म्हणजे काय, एखादा पॉइंट असेल तो तिथे लिहिला आणि त्याला एका वाक्यामध्ये किंवा दीड वाक्यामध्ये स्पष्ट केलं विथ एक्झाम्पल. विथ एक्झाम्पल. काय झालं, आपला हे पॉइंट इथे कव्हर झाला. त्यालाच काय म्हणतो आपण, बुलेट फॉर्म. आणि दुसरा येतो तो म्हणजे पॅरा फॉर्म. ओके. म्हणजे काय, जो पॉइंट आहे त्याला काहीतरी आपण तिकडं स्पष्टपणे किंवा सविस्तररित्या काहीतरी तिथे मांडलेला आहे किंवा स्पष्ट केलेला आहे. ओके. याच्यामुळे प्रॉब्लेम काय होतो, आपल्याला खूप सारा डेटा तिथे ठेवावा लागतो. दुसरी गोष्ट काय, खूप सारा आपला जो वेळ असतो तो तिथे जातो. तिसरी गोष्ट, जो आउटपुट रेशिओ जो आहे तो इथं काय होऊन जातो, कमी होऊन जातो. म्हणजेच याचा अर्थ काय होतो, की तुम्ही जास्तीत जास्त डायमेन्शन्स द्या, जास्तीत जास्त पॉइंट्स द्या, इन्स्टेड ऑफ दी जास्तीत जास्त शब्द. आलं लक्षात? जास्तीत जास्त डायमेन्शन, जास्तीत जास्त पॉइंट देणे इथं आवश्यक आहे, न की कुठेतरी फापट पसारा किंवा काहीतरी एक्स्ट्राची माहिती तिथं लिहिणं. आलं लक्षात? त्याच्यानंतर आता एक्झॅक्टली मेन बॉडीवरती येऊया आपण. आता मेन बॉडी लिहिताना क्वेश्चन जो आहे त्याच्यावरती काहीतरी डिपेंड राहतं, की आपल्याला एक्झॅक्टली तिथं काय लिहायचं आहे आणि काय नाही. सो इथं एक ॲप्रोप्रिएट वे काय असतो, तर तो म्हणजे काहीतरी की 10 मार्क्ससाठी ॲटलीस्ट तुमचे 2 डायमेन्शन्स येणं आवश्यक आहेच आहे. तेव्हाच कुठेतरी तुमचे 5 ते 6 मार्क्स तुम्हाला इकडे सिक्युअर होणार आहेत. ओके. म्हणजे काय झालं, 10 मार्क्सचा क्वेश्चन जर असेल तर त्याच्यामध्ये 2 डायमेन्शन्स किंवा त्याला आपण काय म्हणू, 2 भाग त्या आन्सरमध्ये येणं आवश्यकच आहे. ओके. मग आपण घेऊ. इथला पहिला डायमेन्शन झाला आणि हा दुसरा डायमेन्शन झाला. ओके. मग आता पहिला डायमेन्शन आपण लिहिला, त्याच्यामध्ये ॲटलीस्ट 5 पॉइंट येणं आवश्यक आहे. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि सेकंड डायमेन्शन्समधले 5 पॉइंट. 1, 2, 3, 4 आणि 5. सो अशा प्रकारे आपण किती पॉइंट कव्हर केले? 10 पॉइंट्स कव्हर केले. किती डायमेन्शन्स दिले? 2 डायमेन्शन्स दिले. आता याचा आपल्यासाठी सिग्निफिकन्स किंवा इम्पोर्टन्स काय आहे? आपण डायमेन्शन जास्त दिले त्याच्यामुळे आपल्याकडे पॉइंट जास्त आले आणि पॉइंट जास्त आल्यामुळे काय झालं, इथे एक्झामिनर आपल्याला जास्तीत जास्त काहीतरी की मार्क्स देईल किंवा त्याला मार्क्स देण्यासाठी आपण काहीतरी इकडे भाग पाडणार आहोत. कारण का, डायमेन्शन 2 दिलेले आहेत आणि काहीतरी की पॉइंट जास्त दिलेले आहेत विथ एक्झाम्पल. आता एक्झाम्पलचं पण जर सांगायचं झालं, आता इथे जे 5 पॉइंट आहेत त्याच्यामध्ये ॲटलीस्ट 2 ते 3 एक्झाम्पल येणं आवश्यक आहेच आहे. आणि इथे हे ॲटलीस्ट 2 ते 3 एक्झाम्पल येणं आवश्यक आहेच आहे. ओके. यालाच काय म्हणतो आपण, तुमचं आन्सर जे असेल ते फुलफिल झालं गेलेलं आहे. राईट? आता मूळ किंवा महत्त्वपूर्ण मुद्दा उरतो तो म्हणजे या डायमेन्शनच्या संदर्भात. आता इथे क्वेश्चन जे असतात त्याच्यामध्येच कधी-कधी डायमेन्शन दिलेले असतात 2 किंवा कधी-कधी असं असतं, की डायमेन्शन जे असतात तो काहीतरी की आपणच कुठेतरी एक्स्ट्रॅक्ट करायचा असतो. एक डायमेन्शन दिलेला असतो, दुसरा जो डायमेन्शन असेल तो काहीतरी की आपण स्वतः तिथे एक्स्ट्रॅक्ट करायचा असतो. आणि हे आर्टिक्युलेशन किंवा काहीतरी की आपली आन्सर रायटिंगची स्किल असते, ती टप्प्याटप्प्याने किंवा काहीतरी कुठेतरी ग्रॅज्युअली डेव्हलप होणार आहे. ओके. त्यामुळे पटकन काहीतरी तिकडे पॅनिक होऊन जाऊ नका. हळू आपण काहीतरी तिकडे डेव्हलप करू. ओके. सांगण्याचा माझा मुद्दा काय? क्वेश्चनवरती डिपेंड असतं, की डायमेन्शन्स कशाप्रकारे आहेत आणि कशाप्रकारे नाही आहे. क्वेश्चन्समध्ये जर 2 डायमेन्शन दिले असेल, तर वेल एंड गुड. मग फॉर एक्झाम्पल असेल, की भ्रष्टाचार काय आहे? हे स्पष्ट करा. भ्रष्टाचाराची कारणं काय आहेत? ते स्पष्ट करा. आणि याच्यावरती उपाययोजना. आता इथे भ्रष्टाचाराची कारणं पहिला डायमेन्शन झाला आणि भ्रष्टाचारावरील काहीतरी की उपाययोजना दुसरा डायमेन्शन झाला. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण इकडे 5-5 पॉइंट इकडे देऊ शकतो विथ एक्झाम्पल. आपला आन्सर काहीतरी इकडे फुलफिल होणार आहे. पण बऱ्याचदा काय होतं, इकडे काहीतरी की एकच डायमेन्शन दिलेलं असेल. मग फॉर एक्झाम्पल काहीतरी की
भारतामध्ये सध्या काहीतरी भ्रष्टाचाराचा जो नंबर आहे किंवा रेट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. इंटरनॅशनल ट्रान्सपरन्सी रिपोर्ट जो आहे त्याच्यामध्ये भारताचा असा नंबर होता. सो स्पष्ट करा. मग आता इथे काय दिलं गेलेलं आहे, आपल्याला भ्रष्टाचाराच्या संदर्भात इकडे विचारणा केलेली आहे किंवा स्पष्ट करा, असं कुठेतरी सांगितलेलं आहे. मग अशा वेळेला इथे डायमेन्शन जे आहे ते काहीतरी स्पष्टपणे सांगितलेले नाही आहेत. मग आपल्याला काय करावं लागतं, इकडे डायमेन्शन जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करावे लागतात. मग जसं इथे भ्रष्टाचाराची कारणं आपल्याला द्यावी लागतील आणि त्याच्याही सोबत प्रश्नामध्ये दुसरा डायमेन्शन दिलेला नाही आहे. तर अशा वेळेला काय करावं लागणार, आपल्याला तो डायमेन्शन जो असेल तो एक्स्ट्रॅक्ट करावा लागणार. मग काय त्याच्यावरील उपाययोजना. ओके. मग हेच काहीतरी की क्वेश्चन असेल तुम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये घ्या, जीएसमध्ये घ्या. जिओग्राफीचं एक्झाम्पल घ्या एखादं, की बाबा काय आहे, सध्याचे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे, पर्यावरण बदल खूप मोठ्या प्रमाणात घडून येतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की विकसनशील आणि अ, अविकसित देश आहेत तिथली जी लोकसंख्या आहे ती अफेक्टेड होणार आहे किंवा त्याच्यावरती परिणाम होणार आहे. स्पष्ट करा. आता इथे काय आहे, पर्यावरण बदल आपल्याला लिहिणं आवश्यक आहे इंट्रोडक्शनमध्ये. सोबत एक्झॅक्टली काय आहे, पर्यावरण बदलाची कारणं काय आहेत ती स्पष्ट करणं आणि याच्यापुढे आता दुसरं जे डायमेन्शन आहे ते आपण तिथे काढणं किंवा ते एक्स्ट्रॅक्ट करणं इथं आवश्यक आहे. ते म्हणजे काय, की पर्यावरण बदलावरती उपाययोजना. ते इथं आपण मांडणं आवश्यक असतं. त्याच्यामुळे काय होईल, तुमचं पूर्ण आन्सर जे आहे ते फुलफिल होऊन जाईल. आणि फायनली राहिलं काहीतरी इकडे कन्क्लुजन. आता कन्क्लुजन लिहिताना इथे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगेन, इथिक्स असेल किंवा काहीतरी की तिकडे पेपर 2 असेल किंवा अदर काहीतरी की कोणतेही पेपर्स असेल. हे थोडेसे काहीतरी की अपॉर्च्युनिस्टिक, फ्युचरिस्टिक आणि पॉझिटिव्ह असणं आवश्यक असतं किंवा आपण त्याच्यामध्ये काहीतरी की उपाययोजना पण देऊन ते कन्क्लूड करू शकतो. अगेन हे जे लिहिताना आपण जसं इथे इंट्रोडक्शनमध्ये पाहिलं होतं तशाच प्रकारे इकडं आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. ते म्हणजे काहीतरी की 1 ते 2 वाक्यामध्ये आपलं कन्क्लुजन तिकडं रॅपअप होणं आवश्यक आहे. अदरवाईज काय आहे, तेच अगेन आउटपुट इनपुट रेशो तो खूप कमी आहे. इथे तुम्ही कितीही व्यवस्थित असं कन्क्लुजन दिलं तरी तुम्हाला 1 किंवा 1.5च्या वरती मार्क तिकडे दिला जाणार नाही किंवा त्याच्याही आतमध्येच तुम्हाला मार्क्स इथे दिले जातील. आणि अगेन तेच, जेवढे तुम्ही शब्द इथे लिहिशीला तेवढे तुम्हाला शब्द इथे कमी पडणार आहात. ओके. आणि अगेन याच्या संदर्भात अजून एक क्वेरी असते, ती म्हणजे काहीतरी की बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांच्याकडून विचारलं जातं, की "सर, कन्क्लुजन लिहिणं आवश्यक आहे का? किंवा ते मस्ट आहे का?" सो इट बेस्ड किंवा काय म्हणू आपण त्याला डिपेंड काहीतरी की तुमच्या आन्सरवरती. कन्क्लुजन आलं तर ते खूपच गुड असतं. कारण काय होतं, एंटायर जे आन्सर असतं त्याला तुम्ही कुठेतरी जज केलेलं असतं प्रॉपरली किंवा काहीतरी त्याला न्याय दिलेला असतो आणि त्याच्यामुळे काय होतं, तुमचं जे आन्सर आहे ते फुलफिल असं दिसून येतं आणि तुमचा अप्रोच आहे तो पण काहीतरी तिकडे स्पष्टपणे दिसून येतो. म्हणून कन्क्लुजन लिहिणं इथं आवश्यक असतं. ओके. जरी ते मॅन्डेटरी किंवा कंपल्सरी नाहीये, तरी पण काहीतरी ते तिकडं आवश्यक बनतं. ओके. आता तेच इथे 15 मार्कच्या संदर्भात जर आपण इकडे थोडंसं डिस्कस केलं, तर इथं आपल्याला पाहायला मिळतं. अगेन तेच येणार आहे. इंट्रो जो असेल तुमचा 15 मार्कच्या संदर्भात, हा कसा असायला पाहिजे साधारणतः 2 ते 3 वाक्यामध्ये. ओके. 2 ते 3 काहीतरी की सेंटेन्स असतील. त्याच्यामध्ये काहीतरी की तुमचं इंट्रोडक्शन 15 मार्क्ससाठी किंवा सॉरी क्वेश्चनसाठी इकडे येणं आवश्यक आहे. त्याच्यावरती काहीतरी की जरी तुम्ही गेला, तरी तुम्हाला तिकडे मार्क मिळणार नाहीत. कितीही प्रॉपरली आणि अप्रोप्रिएट असं इंट्रोडक्शन लिहिलं, तरी तुम्हाला तिथे मार्क देणार नाहीत. जे काही जेवढे मार्क देणार आहेत, तेवढेच तुम्हाला इथे मार्क्स मिळणार आहेत. मेन जो पॉइंट येतो तो म्हणजे काहीतरी की मेन बॉडीवरती. ओके. मग आता इथे जसं आपण इथे बघितलं होतं, 2 डायमेन्शन्स येणं आवश्यक आहेत आणि काहीतरी की 5 पॉइंट. तसंच 15 मार्कच्या क्वेश्चनसाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कमीत कमी 3 डायमेन्शन्स येणं आवश्यकच आहे. ओके. 3 डायमेन्शन्स येणं आवश्यकच आहे आणि प्रत्येकाचे काहीतरी की आपण पकडून घेऊ मिनिमम काहीतरी की किंवा मॅक्सिमम 5-5 पॉइंट. ओके. प्रत्येक डायमेन्शन्समध्ये 5-5 पॉइंट आणि प्रत्येकाचे काहीतरी की ॲट लीस्ट 2 ते 3 एक्झाम्पल. प्रत्येक काहीतरी की याच्यामध्ये. ओके. 2 ते 3 एक्झाम्पल. आलं लक्षात? आणि अगेन तेच बुलेट फॉर्ममध्ये. आता हे जे काहीतरी की पॉइंट्स आहेत ते आपल्याला कशामध्ये स्पष्ट करायचे आहेत किंवा मांडायचे आहेत? बुलेट फॉर्ममध्ये. तुमचं डायमेन्शन 3 झाले आणि काहीतरी की 15 तुमचे पॉइंट झाले. सो 15 मार्काच्या क्वेश्चनसाठी ॲट किंवा मिनिमम काहीतरी की एवढा डेटा देणं तिकडं आवश्यकच असतं. तेव्हाच कुठेतरी जाऊन तुम्हाला मॅक्सिमम काहीतरी की मार्क्स इकडे युटिलाइज करता येतात किंवा मिळवता येतात. अदरवाईज काहीतरी की तेच आहे.
तुम्ही डायमेन्शन्स दिलेले नाही आहेत आणि तुमचे काहीतरी सरळ-सरळ पॉइंट आलेले आहेत. आणि अगेन तेच असतं, जर डायमेन्शन जर आले नाहीत, तर तुमचे पॉइंट येत नाहीत आणि थोडेसेच काहीतरी तिकडे तुम्ही पॉइंट देणार आणि तुमचं जे आन्सर आहे ते काहीतरी तिकडे कन्क्लूड करणार. परिणाम काय असणार आहे? मार्क्स कमी मिळणार आहेत किंवा काहीतरी त्याचा जो आउटपुट आहे तो तिकडे तिथे कमी असणार आहे. ओके. हे आपल्याला काहीतरी इकडे पाहायला मिळतं आणि फायनली काहीतरी की तेच कन्क्लुजन. सो कन्क्लुजनच्या संदर्भात अगेन तेच एक फ्युचरिस्टिक असायला पाहिजे. ओके. पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे. कोणत्यातरी उपाययोजना तिथे दिल्या पाहिजेत किंवा कोणतंतरी एखादं कोट असेल किंवा कोणीतरी एखाद्या व्यक्तीने सांगितलेलं असेल. त्या व्यक्तीचं काहीतरी की तिकडे नाव आणि त्यांनी दिलेलं वाक्य असेल, ते तिथं देणं आवश्यक असतं. ओके. अशा प्रकारे आपण बघू शकतो, इथे भाग 1 जो आहे त्याच्या संदर्भातले जे क्वेश्चन्स आहेत, ते आपल्याला अशा प्रकारे इकडे लिहायचे आहेत. सो जसं-जसं आपण पुढे जाऊ, जसे-जसे आपले टॉपिक किंवा जे चॅप्टर आहेत ना, ते आपण कव्हर करू. त्या-त्या वेळेला काहीतरी की तिकडे आपण आपले जे आन्सर आहेत, त्या-त्या विषयावर विचारले गेलेले, ते आपण तिकडे बघू आणि काहीतरी की ते त्याच्यावरती काहीतरी की आन्सर लिहिण्याचा प्रयत्न पण करू. ज्याच्यामुळे पूर्ण काहीतरी की सीरीजमध्ये, लेक्चरच्या सीरीजमध्ये तुम्हाला तुमच्या व्याख्या, संकल्पना आणि तुमचा जो बेसिक सगळा डेटा आहे त्याच्यासोबतच आन्सर जे आहेत किंवा आन्सर रायटिंग जी स्किल आहे ती पण थोडी हळू तिकडे डेव्हलप होत जाईल. ओके. इथे आपण आता थांबूया. उद्याच्या लेक्चरमध्ये मग आपण बघू आपला जो पहिला चॅप्टर जो आहे किंवा काहीतरी की पहिला जो टॉपिक आहे, नीतिशास्त्र आणि मानवी संबंध आणि त्याच्यामध्ये असणारे इतर काहीतरी की सगळे पॉइंट्स, ते आपण आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये किंवा उद्याच्या लेक्चरमध्ये काहीतरी आपण तिकडे कव्हर करून घेऊ. ओके. थँक यू टू एव्हरीवन.